जे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानी मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवणिया जैसे समुद्री लवण पडे तव वेगळे अल्पावडे मग होय सिंधू एवढे मिळो तेव्हा तैसी संकल्पुनी काढिले जयाचे मन चैतन्य झाले तेने एकदेशीय परी व्यापिले लोकत्रया आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सब संतन की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 बजरंग बली हनुमान महाराज की जय। आज तुमचा आमचा सर्वांचा परम भाग्याचा दिवस आहे। संत येती घरा तोच दिवाळी दसरा या संतांच्या वचनाप्रमाणे आज खऱ्या अर्थाने आपणही आनंद घेत आहोत आणि ज्या आनंदाचा तुम्ही आनंद घेताय त्या आनंदाचाही आनंद आम्हाला मिळतोय। वास्तविक पाहता एवढी जय्यत तयारी लाइटिंग डेकोरेशन फुला माळा वगैरे सगळं अंतर्मनापासून सगळं केलेली ही गती दिसते। यावरून तुमचा अंतर्भाव जो आहे तो लक्षात येतोय, लक्षात ठेवा। आणि आजचा हा महत्वाचा दिवस म्हणजे गुरु आपल्या घरी येतात। दीपावली भेटीच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी आपले साधक भक्त मंडळी आहे त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्याच्या संयोजकाच्या नियोजनाच्या पद्धतीने आपण त्या बीटमध्ये त्या गावामध्ये परिसरामध्ये हे कार्यक्रमाचं आयोजन दीपावली भेटीच्या निमित्ताने करत असतो। त्या निमित्ताने सद्गुरू आपल्याला भेटायला येतात। एरवी सद्गुरूला भेटायला जावं लागतं, परंतु ही वेळ वेगळी आहे की सद्गुरू आपल्या घरी येतात आपल्याला भेटायला। हे आपलं सर्वांचं परम भाग्य आहे। याचं कारण आहे तो परमात्मा भगवंत आहे। यांच्या कृपेशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही। म्हणून त्या भगवंताची ईश्वराची कृपा असल्याशिवाय अशा गोष्टी आपल्या हातून तो घडून घेत नाही। म्हणून खऱ्या अर्थाने या आपल्या सर्व साधक परिवारावर सर्व कार्यकर्ती मंडळी अंतर मनातून शुद्ध झालेली भक्तिभावाने त्यामुळे भगवंत आपल्यावर प्रेम करतो आणि असे योग घडून आणत असतो, लक्षात ठेवा। म्हणून हा आजचा योग महायोग आहे। कारण हे असे आयुष्यात आपल्या काहीच क्षण येत असतात। सद्गुरूच्या सानिध्यामध्ये सत्संगाला असं जर मोजले तर आपले मोजके क्षण आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरूच्या सानिध्यामध्ये येतात आणि तो क्षण आपला आनंद आणि तो आपल्याला आनंद मिळत असतो। मन संत येतात तिथे आनंदच असतो। आनंद आहे तोच देव आहे, देव वेगळा नाही, देवाचं स्वरूपच आनंद आहे। म्हणून या अर्थाने ह्या भेटीसाठी एवढं आयोजन नियोजन आपल्या सर्व साधक परिवारातील सर्व कार्यकर्ते भक्त मंडळी यांनी केलेलं आहे। यांना खऱ्या अर्थाने मी प्रथमतः धन्यवाद देतो। अंतर्भावातून एवढ्या गोष्टी करायसाठी अंतर्भाव असतो आणि त्या अंतर्भावाशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही। तुम्ही असे रोजानं यांना किती लोक लावले तरी एवढ्या गोष्टी सहज होत नाही, लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये अंतर्भाव असतो आणि हा अंतर्भाव प्रकट झालेला असतो, तोच भगवंताची कृपा आपल्यावर झालेली असते। म्हणून खऱ्या अर्थाने आज या सत्संगासाठी जो विषयाची नियुक्ती झालेली आहे
संत ज्ञानेश्वर माऊली यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय 5वा आहे आणि त्याच्यातला 7वा श्लोक आहे आणि 7व्या श्लोकातल्या 6 ओव्या आहेत। या ओव्यावर आपल्याला प्रवचन सेवा घ्यायची आहे आणि ही आपल्या अतिशय महत्वाची सेवा आहे। मौल्यवान खऱ्या अर्थाने परमार्थ आपल्याला कशासाठी करायचा आहे याची शिकवण आपल्याला घ्यायची आहे। आणि ज्यावेळेस जसं शेतकरी आपली शेती कसून करतो, रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, त्याच्या पाठीमागे जो उद्देश असतो तो उद्देश आपला सफल झाला पाहिजे। या दृष्टिकोनातून आपला परमार्थिक उद्देश काय आहे तो उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने त्यासाठी मार्गदर्शन संत ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे आणि ते मार्गदर्शन आपले सद्गुरू आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत। याचाही उद्देश तोच आहे की सर्व साधकांचा उद्देश सफल होण्यासाठी या प्रवचन रूपी सेवेचं आयोजन नियोजन झालेलं आहे। परत परत धन्यवाद देतो सर्व कार्यकर्ते मंडळीला। अशाच उत्साह आपल्यामध्ये राहो, भगवंताची भक्ती राहो, या दृष्टीने सफलता प्राप्त होण्यासाठी तुमचं ही अनुकरण लहान लहान मुलं बाळ ते करतात। एवढ्या लहानपणी त्यांना नतमस्तक होण्याची आवड निर्माण होते। याच्यातून हे एक खऱ्या अर्थाने परिवर्तन आहे। परमार्थ करताना परिवर्तन घडलं पाहिजे, माणसं घडले पाहिजे, लहान मुलं घडले पाहिजे, तरुण माणसं घडले पाहिजे। हे परमार्थचं परिवर्तन असतं आणि ते परिवर्तन आपल्या कार्यक्रमातून नियोजनातून दिसून येतंय। मग हेच खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये काय करतो याच्यापेक्षाही सगळ्यात मोठं परमार्थिक आध्यात्मिक कार्यात किती सहभागी होतो हे देवाला तो अतिशय आवडत असतो। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजचं हे आयोजन नियोजन आहे। म्हणून आजच्या या सेवेसाठी घेतलेल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यामध्ये सुरुवातीला सांगितलं जे भ्रांती पासून हिरतले, म्हणजे आपल्याला काही भ्रम झालेला असतो, भ्रांती झालेली असते, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण परमार्थामध्ये येऊ शकत नाही। आपण आलो आहेत याचा अर्थ आहे आपल्या मनातली भ्रांती भ्रम हे बाजूला गेलेले आहेत आणि हे बाजूला जाण्याचं कारण देखील तिथं नमूद केलेलं आहे। काय केलंय? गुरु वाक्यानी मन धुतले। सद्गुरूने जे दिलेलं नाम आहे ती प्रबोध क्रिया आहे, त्याचं जे नाम आहे त्या नामाने आपलं मन धुतल्यामुळं हे आपलं अंतर्मन निर्मळ झालेलं आहे। त्याच्या योगाने हे असे कार्यक्रम आपल्याकडे घडून येतात, त्याचं महत्व आहे। म्हणून जे भ्रांतीने हिरतले, जे भ्रांतीत होतो आपण, भ्रमात होतो, ती भ्रम काढले सद्गुरूने, आपल्यातले संकल्प विकल्प या सगळ्या गोष्टी काढल्या आणि ते काढण्याचं साधन जे आहे ते म्हणजे गुरु वाक्य, गुरु नाम आणि प्रबोधचं नाम। त्या नामाने आपलं मन धुतलंय। मग ते धुतलेलं मन मग आत्मस्वरूपी घातले हरोणिया, कारण आत्मा एक्सेप्ट करत नाही कोणत्याही मनाला। ते मन शुद्ध असलं पाहिजे, ते मन स्वच्छ असलं पाहिजे, ते मन भ्रमरहित असलं पाहिजे, ते मन कशातही गुंतलेलं नसलं पाहिजे। असं शुद्ध मन झाल्याशिवाय आत्मस्वरूपात अर्पण होणार नाही आणि आत्मा हाच देव आहे। याच्या व्यतिरिक्त जगात विश्वात दुसरा देव नाही। आत्मा आणि परमात्मा याच्यापेक्षा देव नाही। तोच हरी आहे, तोच विठ्ठल आहे, तोच विष्णू आहे, तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, सगळं काही तोच आहे। हे एवढेच नव्हे तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला देखील गीतेचा उपदेश करत असताना सांगितलं, अर्जुना अरे तुझ्यामध्ये बी मीच आहे आणि माझ्यामध्ये बी मीच आहे। तुझ्यातला तू तुला कळलेला नाही आणि माझ्यातला मी मला कळलेला आहे। एवढंच आपल्या दोघात फरक आहे, नाही तर तू आणि मी सारखाच आहे। याचा अर्थ असा होतो हे आत्मज्ञानाचा विषय आहे। हे आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देवच कळत नाही, लक्षात ठेवा। तोपर्यंत कशाला देव म्हणतो, कशाला काही म्हणतो। वास्तविक देवाचं जे मूळ स्वरूप आहे, देखिला देखिला बैम्या देवांचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण। वास्तविक पाहता देवांचा देव जो आहे तो देव अनुभवाचा विषय आहे, तो डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाही, तो अनुभवण्याचा विषय आहे। ते मूळ देवाचं स्वरूप आहे। वास्तविक पाहता हे विश्व निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे। ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केलं
पण ते सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने त्याला कळलं. ज्यावेळेस त्यांनी नाम घेतलं, नाम घेतल्यानंतर मी आता विश्व निर्माण करायला याचं ज्ञान त्याला झालं. तोपर्यंत त्याला काहीच कळत नव्हतं. कोणला? ब्रह्मदेवाला. विषय पहा, त्याला कळत नव्हतं तुम्हाला मला काय कळणार आहे. ते नाम घेतल्यानंतर त्याला कळायला लागलं की मी आता विश्व. तोपर्यंत वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, म्हणजे ईश्वरा ते ना ओळखे ना सृष्टी करू शके, तो थोरू केला एके नामे जेने. तो ईश्वराला ओळखीत नव्हता, देवाला ओळखीत नव्हता, कोणला नाही. मला काय करायचं हे समजत नव्हतं. म्हणजे परमार्थात येण्याच्या अगोदर मनुष्य जन्माचं इति कर्तव्य काय आहे हेच माहीत नसतं आपल्याला. कशासाठी मनुष्य देह आपल्याला भगवंताने दिलेला आहे हे जर माहीत नसेल तर व्यर्थ आपण हा मनुष्य देह घालतो. वास्तविक पाहता सर्वात श्रेष्ठ मनुष्य देह आहे. मृत्यूलोक हा श्रेष्ठ आहे आणि मृत्यूलोकात मनुष्य देह हा सर्वात श्रेष्ठ आहे. कारण स्वर्गीचे ते अमर इच्छितात देव मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गात सुद्धा गेलेले देव कंटाळले आणि ते परत मृत्यूलोकात यायची इच्छा अपेक्षा व्यक्त करायला लागले. त्याचं कारण आहे विलास भोग भोगण्यासाठी स्वर्गवास आहे. स्वर्गात गेल्यानंतर मनात जी इच्छा होते त्या इच्छेप्रमाणे तिथं प्राप्ती होत असते. म्हणजे तिथं काहीच भेटत नाही असं काहीच नाही, सर्वस्वी आहे. तरी पण त्याचाही त्याग येतोय. जसं आता दीपावलीचा सण झाला, दीपावलीच्या सणाला आमच्या ताई सगळ्या भावानी सगळ्यांनी गुलाबजांबू पेढे बासुंदी काय काय वेगळे पुरी बिरी सगळं, आणखीन ते काय वेगवेगळे नाव आहे, ते नावं ध्यानात राहत नाही माझे. एवढं खाल्ले लाडू पेढे सगळे गोड गोड. किती दिवस खाल्ले तुम्ही? 1-2-4 दिवस. लहान पोरं एकमेकाच्या नादाने आवडले 2-4 दिवस. नंतर दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर तुमच्याकडे प्लेट आली, तुम्ही काय म्हणता? नको 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 मला ते नको आता. म्हणजे तुमचं काय झालं? त्याबद्दल जी वासना होती ती संपून गेली आणि त्याच्याबद्दल तिरस्कार झाला. आपली भाजी भाकरीच बरी असं वाटायला लागतं ना. म्हणजे तसं स्वर्गामध्ये आहे. विलास भोग भोगण्यासाठी लागण तेवढी जी इच्छा प्राप्त होईल त्याप्रमाणे मिळतंय, परंतु त्याचा देखील वीट येतो. लक्षात ठेवा. किती सुख असेल माणसाला, सुखी माणसाला बी वीट आहे बरं का. व्यावहारिक सुखात सुद्धा वीट आहे, परंतु जे आध्यात्मिक सुख आहे याचं कधी वीट येत नाही, कंटाळ येत नाही, काय नाही. त्याच्यासारखं सुख कोणतंच नाही. लक्षात ठेवा. म्हणून हे स्वर्गातले देव कंटाळले आणि परत मृत्यू लोकात यायला लागले. म्हणजे असं मृत्यू लोकात नेमकी काय आहे? मृत्यू लोकात एकच आहे की जे मूळ भगवंताचं स्वरूप आहे त्या स्वरूपात आपल्याला जाता येतं. दुसऱ्या कोणत्याही योनीतून कोणत्याही कशातून जाता येत नाही. फक्त एकच मनुष्य योनी अशी आहे की याच्यातून आपल्याला भगवंताच्या स्वरूपात जाता येतं. आणि ते जर नाही कळलं आपल्याला, या नरजन्मात येऊन नाही कळलं, तर ज्ञानेश्वर माऊलीने त्यासाठी 7व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकामध्ये सांगून ठेवलेलं आहे. नमा दुष्कोंतो मुळा प्रपंते ते नराधमा माया प्रहुज्ञान असुर भाव मिश्रित. नर जन्मात येऊन नर जन्माचं सार्थक काय हे जर नाही कळलं, त्याला नराधम शब्द वापरला. नराधम शब्दावरून 3 शब्द तयार होतात. अधम, आत्माधम, नराधम. अधम, आत्माधम आणि नराधम. तर अधम असा शब्द आहे की ज्या वेळेस दुसऱ्याचं वाईट करण्याची अंतःकरणामध्ये वृत्ती तयार होते त्याला अधम म्हणलेलं आहे. दुसरं अधम, दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी स्वतःचं वाटोळं झालं तरी चालेल, पण दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे त्याला म्हणलंय अधम. आणि नराधम, मनुष्य जन्मात येऊन काय करायचं हे त्याला जन्म संपेपर्यंत जर कळत नसेल तर त्याला नराधम शब्द वापरलेला आहे. मग आपल्या जन्मात येऊन आपल्याला काय करायचं हे कळलं पाहिजे. कशासाठी मनुष्य देह आपल्याला भगवंताने दिलेला आहे? कोणी दिला देह आपल्याला? देहामध्ये जे चैतन्य शक्ती टाकली ते टाकणारा कोण आहे? तो परमात्मा. त्या परमात्म्याने अंशात्मक आपल्यामध्ये आत्मा टाकला, त्यावेळेस आपली हालचाल सुरू झाली. आमच्या माता भगिनीला माहिती आहे, ज्या वेळेस 3ऱ्या महिन्यामध्ये स्त्री आणि पुरुष, आई आणि बाप मिळून एक आकार तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये चैतन्य रूपी आत्मा रूपाने त्यामध्ये 3ऱ्या-4थ्या महिन्यात टाकलं जातं, त्यावेळेस त्या बाईचं गर्भ फिरायला सुरुवात होते, हालचाल व्हायला सुरुवात होते, त्यावेळेस आत्मप्रवेश झाला.
लक्षात ठेवा. आणि त्या मधल्या काही एक पिरियड गेलेला आहे 10-15 वर्षापूर्वीचा. त्यावेळेस सर्रास जनरल मुलीची आत्महत्या केली जात होती. आणि कधी करायची ते प्रवेश झाल्यानंतर, हालचाल सुरू झाल्यानंतर मग चेकिंग करायचं आणि मुलगी असली की गायब करायची. आणि तो परिणाम आता भोगायला लागला. मी हे सांगतो काय याच्यासाठी सांगतो, जर निर्व्यसनी असेल, परमार्थिक असेल आणि संसाराचे योग्यतेत असेल तरच त्याला मुलगी भेटते, नाही तर आता मुलगी भेटत नाही. जर व्यसनी असेल तर त्यांनी समजायचं का आपलं लग्न होणार नाही. कारण शुद्ध मुलाला जर मुली भेटायला तयार नाही तर अशुद्ध मुलाला कधी भेटायचं. त्यांनी समजून घ्यायचं, एक तर नीट व्हायचं, ह्या जन्मात येऊन नीट व्हायचं, आणि नीट झाला तरच मुलीची अपेक्षा व्यक्त करायची, नाही तर मुलगी तर भेटणारच नाही. लक्षात ठेवा. एवढं शॉर्टेज झालं त्या मागच्या 15 वर्षाचं कारण त्याला. आता ती घडी आली, अजून अवघड होणार आहे. अजून 5 वर्षात ती घडी अवघड होणार आहे. ती उलगडता उलगडता 10 वर्ष निघून जातील. मग आता काय, आता सगळं बंद झालेलं. आता गव्हर्नमेंटनेच कायदेशीर बंद केले ते हॉस्पिटल बंद. हे मी सांगतो काय यासाठी, मनुष्य जन्मात आपण आलेलो आहे. या मनुष्य जन्मात काय करायचं आपल्याला समजून घ्या. व्यसन जर कोणते केले तर तुम्ही सगळ्यातून कामातून बर्बाद झाले म्हणून समजा. म्हणून व्यसन कुठलं करायचं नाही. आणि एक आध्यात्मिक ज्ञानी व्हायचं. मग तुम्ही आध्यात्मिक असेल तर तुमचा विचार कुठेतरी केला जाईल, नाही तर तुमच्याबद्दल विचारच नाही. जे चांगले त्यांनाच पुरणार नाही तर तुम्ही ते बेहिशोबीच राहणार आहे. विठ्ठला विठ्ठला. अक्षर हो हो, मला वाटलं कीर्तनच चालू आहे. तुम्हाला पाहिलं सावध, तुम्ही बी झाले सुरू, म्हणजे तुम्ही माझ्या संग एकरूप झाले. बरोबर आहे. सांगायचं तात्पर्य, आपला विषय काय चालला, गुरु वाक्यानी मन धुतले. म्हणजे आपल्या मनाला धुवाच लागतं. लक्षात ठेवा. मनामध्ये घाण आहे का नाही. आता आमच्या महिला भगिनी कपडे खराब झाले तर ती घाण काढण्यासाठी काय करता तुम्ही? हा, माझ्या संग बोलत राहा, नाही तर मला वाटतं तुम्ही घरीच आहेत. दिसायला मला इथं दिसतं पण घरी नसलं पाहिजे. बोलल्यानंतर लक्ष येतं आहे भाऊ इथं. हा, तर तुम्ही कपड्याचा मळ काढण्यासाठी काय करता? त्याला साबण लावता. बर, साबण लावल्यानंतर काय करता? पुढे बोला. आता तुमचंच काम, तुम्हालाच विचारतोय मी. साबण लावल्यानंतर त्याला आदळ आपट करून त्याच्यातला मळ काढता, है का नाही? परंतु साबण तशीच राहते. तर त्या कपड्याची साबण तशी ठेवून कपडे वाळू घातले, ते कपडे घालता येतील का तुम्हाला? मग ती साबण म्हणजे मळ काढण्याची साबण येते, परंतु ती साबण सुद्धा बाजूला काढावं लागते. लक्षात ठेवा. समजलं का मी काय म्हणतो तुम्हाला? ही साबण मळ काढण्यासाठीच आहे, परंतु मळ काढल्यानंतर त्या साबणीचं काम संपतं. म्हणून तुम्ही परत त्याला बादलीत त्याच्यात परत खंगळून काढिता. खंगळून काढल्यानंतर ती साबण निघून जाते. मग त्याला पिळिता, आणि पिळल्यानंतर काय करता? पिळल्यानंतर तसेच कपडे अंगावर घालायला देताय का तुम्ही? काय करता त्याच्यानंतर? त्याला वाळू घालता. वाळू घालता म्हणजे नेमकी काय करता? वाळू घालता म्हणजे त्या कपड्यातला ओलावा जो आहे ते ओलावा बाहेर काढतात. लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ ओलावा बी काढावा लागतो, साबण बी काढावं लागते, सगळं करावं लागतं. मग ते स्वच्छ झालेला कपडा मग अंगात प्रेस करून घालायचा असतो. ही अशी तसं परमार्थामध्ये तसंच आहे. पहिली गोष्ट तुमच्या मनाला झालेला मळ पहिला काढावा लागतो, आणि त्या काढण्यासाठी जी साबण आहे ती नामरूपी साबण आहे. नामरूपी साबण लावल्यानंतर परत खंगाळायचं. खंगळून काढल्यानंतर त्याचा मळ निघतो. कोणाचा? मनाचा. आणि मनाचं मळ निघाल्यानंतर परत उजूक खंगाळायचं, आणि खंगाळल्यानंतर पिळायचं. पिळल्यानंतर झटकायचं, आणि झटकल्यानंतर वाळू घालायचं. त्यावेळेस ते कपडे घालण्याच्या लायकीचे होते. तसं परमार्थामध्ये नाम घेऊन आपल्या मनाचा मळ काढून परत ते ज्ञान होतं, आणि हे ज्ञान सुद्धा परत बाजूला काढायचं. साबण बाजूला काढायची म्हणजे झालेलं नामाने जे ज्ञान झालं ते ज्ञानाचा बी अहंकार होऊन द्यायचा नाही, ते सुद्धा बाजूला काढायचं.
आणि मग आपल्याला ज्ञान नसल्या टाईप बी दाखवायचं, मी फार ज्ञानी झालो, मी फार असं झालो, मी फार तर झालो, याच्यात सुद्धा अहंकार तयार होतो. आणि तिळभर जरी होय अहंकार तरी मानी मेरू समान भार देवा. देवाला अहंकार कशाचा चालत नाही, ज्ञानाचा नाही, अज्ञानाचा नाही, कशाचाच नाही, कशाचाच नाही. सत्तेचा सुद्धा चालत नाही, सौंदर्याचा चालत नाही, कशाचाच नाही. आणि माणसाला कशाचा कशाचा तरी अहंकार असतोच. आणि तो अहंकार घालवायचा, तो मळ घालायचा, आणि तो झालेला मनाला झालेला मळ आहे तो मळ काढायचं काम करायचंय. म्हणून इथं शब्द वापरला, जे भ्रांतीपासून हिरतले. ज्यांच्या मनाला भ्रांती झाली, भ्रम झाली, आणि ते भ्रांतीपासून मन काढून घेतलं. आणि ते काढून घेतल्याचं कारण कोण आहे? सद्गुरूच्या नामाने त्याला धुतल्यामुळं ते काढलं गेलं. तसं ते कशाने काढलं जात नाही. म्हणून आणि मग धुतलेलं मन स्वच्छ झाल्यानंतर मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. कुठे घालायचं ते मन? आत्मस्वरूप. आता तुम्ही पहा, ह्या स्टेजमध्ये बरेच लोक सापडतात, भावा चिंतन करायला होतंय पण ते लागत नाही, पुढे लगेच फेल होतंय. म्हणजे याचा अर्थ त्या स्वरूपात घालता येत नाही, तिथपर्यंत जाताय तुम्ही, परंतु आत्मस्वरूपात घालायचा विषय ना, याचा अर्थ तुम्ही पिळायलाच तयार नाही, झटकायलाच तयार नाही. मग ते आत्मस्वरूप कशी जाईन, कसं आत्मस्वरूप कशी ऍक्सेप्ट करीन कधी? तर ज्यावेळेस तुम्ही त्याच्यात काहीच ठेवणार नाही, साबर मी नाम सुद्धा तिथं राहत नाही. त्यासाठी काय सांगितलंय तुम्हाला माहितीये का? तुम्ही आता आध्यात्मिक म्हणून बोलताय, नाही तर हा विषय बोलायचा नाही जनरल मध्ये, हा विषय खोल मधला आहे. पण तुम्ही सगळे साधक भक्त परिवारातले जुने लोक असल्यामुळे तुमच्या संग बोलतोय. वास्तविक पाहता ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलंय, तेथे सोहम अस्तावले. याचा अर्थ काय होतो? त्यावेळेस विजय स्थिती होती, त्यावेळेसची ही क्रिया आहे. नाम घेता घेता मी कोण, कुठं काय, त्याला काही ध्यान राहत नाही, आणि तो विजय स्थितीत गेलेला असतो. त्यावेळेची स्थिती तेथे नाम अस्तावले. ते नामाचा सुद्धा असतो होतो. म्हणजे ते नाम घेणारा कोण, नाम कोणतं आणि कायचं काय करतो हे त्याला काही ध्यान राहत नाही. त्यावेळेस तो आत्मस्वरूपात विलीन झाला, आणि ते विलीन व्हायचं काम आहे. म्हणून इथं सांगितले, मगच आत्मस्वरूपी घातले हरोनिया. आणि मग ती क्रिया कशी होते? ज्ञानेश्वर माऊलींनी एक गोष्ट समजून सांगण्यासाठी 4 दृष्टांत सांगितले, एक सिद्धांत करण्यासाठी. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूच्या संगती तरणोपाय. ज्ञानेश्वर माऊलींनी एक गोष्ट समजून सांगण्यासाठी 4 दृष्टांत सांगितले, कारण माणसाला दृष्टांत सांगितल्याशिवाय सिद्धांत कळत नसतो. म्हणून इथे सांगितले, कैसे जैसे समुद्री लवण पडे तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधू एवढे मिळो तेव्हा. जैसे ज्याप्रमाणे समुद्री लवण पडे, समुद्रामध्ये मीठ पडल्यानंतर मिठाचं रूपांतर केवढं होतं? समुद्र एवढं. लक्षात आलं? तसं तुमचं या नाम रूपाने तुम्ही जर या आत्मस्वरूपात गेले तर तुमचं जे स्वरूप जीवदशेत तुम्ही आहे ते अल्प स्वरूप आहे, आणि पूर्ण स्वरूप आहे ते आत्मस्वरूप आहे. आणि आत्मस्वरूपातून परत समुद्रात जायचं म्हणजे परमात्म्य समुद्रात जायचं. आणि ज्यावेळेस जीवदशा आहे त्यावेळेस तुम्हाला नाव आहे. नाव कोणला आहेत? या देहाला. आणि देहात तो आत्मा आला आणि याच्या नादी लागला, आणि मग ते इंद्रियाच्या पंगिस्त झाला, आणि इंद्रियाच्या पंगिस्त झाल्यामुळं याच्या स्वरूपाशी तो आला आणि देहालाच मी म्हणायला लागला. आणि खरा कोण होता? तो परमात्म्याचा अंश आत्मा होता, परंतु देहाचा संग केल्यामुळं देहाच्या नादी लागला आणि देहालाच मी म्हणायला लागला. आणि आपल्या आईबापाने नाव कोणला ठेवले? देहाला ठेवले का कोणला ठेवले? आत्म्याला ठेवले का देहाला? देहाला ठेवले. रामाला आईबाप होते की नव्हते? मग त्यांच्या आईबापाने नाव कोणला ठेवले? देहाला नाव ठेवले. देहाचे हे ठेवलेले नाव असतात. नाम हे विशेष नाम आहे का ते कोणी ठेवलेलं नाही, ते ओरिजिनल आहे, ते अनादिकालापासून आलेलं आहे. अनादिकाल कायला मला, जेव्हा कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी, कान्होबा तेरे तेरे तेरे. हे कधीपासून ते नाम आलेलं आहे? नाम अनादिकालापासून आलं. जेव्हा चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, कुठंच काही नव्हतं, असा तो अनादिकाल होता. त्या अनादिकालापासून ते नाम आलेलं आहे.
हे नाव ठेवलेले अलीकडचे राम कृष्ण हरी आमक धमक तमुक सखाराम तुकाराम हे फार अलीकडचं काळ आहे, परंतु हे नाम हे विशेष नाम आहे, ते कोणी ठेवलेलं नाही, मुळातच ते होतं. ह्या नामातूनच विश्व निर्माण झालेले. तिथे एक ढालगज निर्माण झाली, हलचल तयार झाली, हलचलीतून एक ध्वनी बाहेर पडला, ते प्रभूचं नाम तुमचं, ते प्रभूचं नाम आहे. ती हालचालीतून ध्वनी तयार झाला, या ध्वनीतून ते नाम बाहेर पडलं, त्या नामाचा ओंकार तयार झाला, ओंकाराचे 3 गुण तयार झाले, 3 गुणाचे 3 देव तयार झाले, 3 देवाला 3 खाते मिळाले, 3 खात्यांनी सगळा सृष्टीचा कारभार चालला. त्याच्यामुळे जन्म मृत्यू हे सगळी घडामोडी ह्या 3 खात्यात आलेली. परंतु त्याचं मूळ स्थान, म्हणून मी तुम्हाला म्हणलो का देखीला बायम्या देवांचा देव, याचा अर्थ ब्रह्मदेवाचा देव कोण, विष्णूचा देव कोण आणि भगवान शंकराचा देव कोण, याचा अर्थ ब्रह्म जर सगळ्याची उत्पत्ती करता, याचा उत्पत्ती करता कोण, विष्णू सगळ्याचं पालन पोषण करता, तर विष्णूचं पालन पोषण करता कोण, भगवान शंकर सगळ्याची संहारिता, तर भगवान शंकराला संहारिता कोण. मग त्याला म्हणलंय देखीला बायम्या देवांचाही देव, तो देव ज्याच्यापासून यांना आकाराला आलं. मग कोण येते, कोणापासून तयार झालं, तर ते तुमचं नाम. नामातून हे सगळं तयार झालंय. पहिलं नाम होतं, कुठंच काही नव्हतं, नामातून हे सगळं तयार झालं, आणि ते नाम म्हणजे देवांचं देव आहे. लक्षात ठेवा, सगळ्या देवांचा देव म्हणजे ते नाम. नामातून त्याचं बीज, त्याला बीज म्हणते. बीज मंत्र, महामंत्र, तत्वमसी, महावाक्य त्याला शास्त्रात म्हणलंय. ते बीज आहे, मूळ बीज आहे, ते देवाचं बी बीज ते. मग देव तयार झाले, ऋषीमुनी तयार झाले, ऋषीमुनीतून खानदानी तयार झाल्या, म्हणून तुम्हाला ते तुमचं सोयरीक जमाई टायमाला ते काय म्हणतात, काय म्हणतात त्याला, तुम्ही कोणतं कुळाचे काय देव, हा तुम्ही कोणत्या देव घे, तुमचं दोन्हीचे एक असेल तर जमत नाही. याचा अर्थ ते ऋषी परंपरा आहे, त्या ऋषींचे नाव म्हणजे देवके, आणि त्या ऋषीची पैदास असेल आणि हे तेच ऋषीचे असेल तर ती होऊ शकत नाही, ते दुसऱ्या ऋषीची असली पाहिजे, म्हणून त्याला देव म्हणलंय. म्हणून देवकी एक नकलं. आता त्याच्या पुढे गेलंय, आता ब्लड ग्रुप तपासतात, तर ब्लड ग्रुप वरून ते ठरलं जातं एका ग्रुपचे आहेत का नाही, म्हणून तेच पाहिलं जातं. परंतु याचा अर्थ एक आहे, ही देव ऋषी हे सगळे ज्याच्यापासून तयार झाले, त्याच्या अगोदर ते नाम होतं, मग हे गेलं, आणि ते नाम घेण्यासाठी राम केला ब्रह्मज्ञानी, कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दाविले. रामाचे गुरु वशिष्ठ ऋषी, वशिष्ठ ऋषी, आणि कृष्णाचे गुरु सांदीपनी ऋषी, आणि यांना सुद्धा गुरु करावे लागले. कोणाला, रामाला. मग रामकृष्ण काय, रामकृष्ण हरी म्हणत होते का, ते काय म्हणत होते, ते वाल्या कोळ्यांनी सांगितलं, कारण वाल्या कोळी त्यांच्या अगोदर होता. कोणाच्या, आणि हे भोयफोडं महाराज लोक सांगत आहेत, तो राम राम म्हणायच्या ऐवजी मरा म्हणला तरी ते झाला. परंतु हे जर ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठात सांगून ठेवलं नसतं तर आपल्याला दोघडाने हाणलं असतं लोकांनी. पण ते हरिपाठात सांगितलं, बघ कोण विचार करतंय, अजपा जप उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार अशी, हे कायसाठी सांगितलं. उलट याचा अर्थ कळतो का, हे उलट याचा अर्थ हे ओरिजिनल नसल्यामुळे यांना कळत नाही. उलट याचा अर्थ ते नाथ महाराजांनी सांगून ठेवलंय, नाथाच्या घरची उलटी खून. पुढं काय, पाण्याला लागली ताण, कोणला काय म्हणता तुम्ही ध्यानात ठेवा, पाण्याला लागली ताण, नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला लागली ताण. मग ते वलचणीचं पाणी, तर वलचणीचं आड्याला जातं का आड्याचं वलचणीला येतं. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या घरी सप्र बिप्र आहे का नाही, काही वरून पाणी खाली येतं का खालून वर जातं. पण इथं नाथ महाराज काय म्हणते, वलचणीचं पाणी आड्याला गेलं. पुढं काय, तुम्ही आपलेच पाहावं आहे का नाही, तेवढंच माहिती आहे आम्हाला. वलचणीचं पाणी आड्याला गेलं. आणि वास्तविक पाहता ही वलचण कुठं आहे, आड कुठं आहे, नाथ महाराज काय सांगतात हेच तुम्हाला मी सांगू राहिलोय. अजपा जप उलट प्राण, तेच सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींनी. पण त्यांची सांकेतिक भाषा वेगवेगळी, पण सांगायची एकच आहे. वास्तविक पाहता हे काय आहे, हे आड आहे, वलचण आहे, आड आहे. मग याडेचं पाणी वलचणीला गेलं म्हणजे खाली आलं का वर गेलं,
खाली आलं आणि परत तेच पाणी उलट होऊन परत उजूक कुठं जातं? हा, लक्षात ठेवा, आड्याला परत जातं, अगोदर खाली जातं मग वर जातं. म्हणजे तुमचा जो श्वासोश्वास चालू आहे त्याची ती क्रिया आहे. परंतु तुमचं होतंय काय नेमकी, तुम्ही वरून खाली येता पण उजूक त्याच मार्गाने वर जातात. त्याचा तिसरा मार्ग तुम्हाला सापडायलाच तयार नाही. आणि तो कधी सापडत नाही, तो का सापडत नाही, तर ती कुंडलिनी शक्ती तुमच्या आतमध्ये, ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन करून ठेवले. नागिनीचे पिल्लू कुंकुम नहाले, वळणे घेऊन आले शेजे जैशी, ऐशी ती मोटकी औटवडणी कुंडलिनी सर्पिणी निजाली असे 6व्या अध्यायात ते सांगून ठेवलंय. आणि तिने तो रस्ता जाम केलाय. तिसरा जो मार्ग आहे, डावी आणि उजवी ह्या दोन नागपुड्यातून आतमध्ये घेतलेली हवा ती परत तिथूनच बाहेर फेकतो. परंतु त्या मार्गाने तुम्हाला आतमध्ये जायचं आणि ब्रह्मरंधात जायचं आहे. इथून खालच्या भागाला पिंड म्हणतात, इथून वरच्या भागाला ब्रह्मांड म्हणतात. मग तुम्हाला पिंडातून ब्रह्मांडात जायचंय. ते जर जाण्याचा मार्गच तुम्हाला माहित नसला तर जाता कशी तुम्ही? आणि शिवाय तो मार्ग टोल नाका बंद केलेला आहे का नाही? टोल नाके बंद केले होते मध्ये, आता खुले केले, सगळे बरेच खुले केले. हा, टोल नाका, तो टोल नाका बंद केलेला आहे, लक्षात ठेवा. टोल नाका चालू करावा लागतो, चालू करायला लागतो. म्हणजे याचा अर्थ कुंडलिनी शक्ती त्यामध्ये तोंड घालून झोपलेली आहे. पण तिला जाग करायचं म्हणल्यानंतर इथं परत विज्ञान आलं. जिथं एक चुंबकीय क्षेत्रामध्ये रोटर एखादा जर फिरवलं तर तिथं लाईट तयार होते, विद्युत तयार होते. हे त्याच्यामध्ये विज्ञान आहे. त्यामध्ये हे नामस्मरणाची रीतक्रिया त्याच्यामध्ये घातलेली आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये टेम्परेचर तयार झाल्यानंतर मग ती कुंडलिनी त्या नळीतून मुडकं काढून घेते. त्यावेळेस तुमचा तो मार्ग वर जाण्याचा चालू होतो. तर वर ते मार्गाने जाता येत नाही. आणि तो मार्ग चालू झाल्यानंतर मग षटचक्र भेदन क्रिया होती. 6 चक्र भेदन करत करत वर जावं लागतं तुम्हाला. आणि ज्या वेळेस मग इथं येतात त्यावेळेस तुमची हालचाल सुरू होते. त्यावेळेस तुमची पडतो काय होतं, काय बॅलन्स जातो हे होतं. म्हणजे तुमचं हे विशुद्धी चक्र आहे. आणि हे विशुद्धी चक्रापाशी आल्यानंतर, कारण इथून पिंडाला ओलांडून ब्रह्मांडात जायचं म्हणजे इथून मृत्यूची अवस्था तयार होते, इथून वर जायचं म्हणल्यानंतर. आणि मग त्याला जीव घाबरतो, जीवदशा घाबरती. मग लटलट काप, थरथर काप, घाबराट, हे ते सगळं सुरू होतं. परंतु जर त्या स्ट्रोकने विश्वास ठेवून पुढे गेला तर ह्या पिंडाला सोडून ब्रह्मांडात सहज जातो माणूस. आणि तिथं गेला की मग राम हमारा जप करे हम बैठे आराम. राम म्हणजे दशरथ का बेटा नाही, राम म्हणजे आत्माराम. हा, तो आत्माराम दशरथ का बेट्याकडे पटकन जाता तुम्ही. अरे त्याला बी हेच करावं लागलं. दशरथ का बेटा जो राम आहे त्याला पण हेच करावं लागलं, त्याशिवाय त्याची मुक्तता झाली नाही. तेच, आणि मग ते चाललंय. आणि ते झाल्याशिवाय मग काय सांगितलं, जैसी समुद्री लवण पडे, एवढ्यासाठी सांगू राहिलोय. मग तुम्ही त्याच्यात एकदा पडले का मग तुम्ही सकाराम तुकाराम सगळे बाजूला झाले. सखूबाई, ठकूबाई, गंगूबाई, यमुनाबाई, काय सोनाबाई, सगळे हे नाव कोणला आहे हो? हे देहाला नाव आहे. जसे नद्या काय, गंगा, यमुना, सरस्वती, प्रवरा, गोदावरी, अमक्या धमक्या तमक्या सगळ्या नद्याला नाव कवर आहे माहिती का तुम्हाला? जोपर्यंत त्या वाहत जाऊन समुद्रात मिळाल्यानंतर नद्याचे नाव संपले. कुठं गेले? त्या समुद्रात गेल्या. समुद्रात दाखवा कोणती नदी मला. ही यमुना आहे, ही गोदावरी, ही ब्रह्म, हे असे, हे ते तमकी, ही प्रवरा, आमक्या नद्या समजते का समुद्रात कोणत्या नद्या आहेत? काही समज. तसं तुम्ही जीवात्मे तोपर्यंत तुम्हाला नाव आहेत. परंतु तुम्ही आत्मस्वरूपात गेल्यानंतर, त्या समुद्रात गेल्यानंतर तुम्ही नाव बिव सगळं गेलं, देह संपला, तुमचा अवतार संपला, सगळं संपलं. तुम्ही कोण झाले? देव. जे देवाची होईन म्हणती ते देव होती, म्हणून चित्ती कान धरावे. देव जर चित्तात असला, लक्षात ठेवा, मन, बुद्धी, चित्त ह्या गोष्टी आहेत आतमध्ये. आणि परमार्थ करायचा तर मनाने, बुद्धीने, चित्ताने, आणि मग रूपांतर अहंकारात होतं. याने परमार्थ तुमच्या शरीराने तुम्ही काही करा, लोटांग घाला, उलथे पालथे व्हा, डोक्यावर उभे राहा, नाही तर काही करा, काही उपयोग नाही त्याचा. आणि मग भागवत मध्ये ते असं सांगितलं की मग हे करतात यांचं काय? हे पूर्वदृष्टी भोगी पाप, मागच्या जन्मात जास्त पाप झालं म्हणून त्यांना देव मिळवायला जास्त कष्ट आहे.
आणि ज्याचं मागच्या जन्मात पाप जास्त नाही त्याला सहज देव भेटतो. म्हणजे सहज सद्गुरू भेटतात, वर्मसूत्र भेटतं आणि सहज जातो. आणि लोकांना वाटतं यांना कसं काय देव भेटला आणि त्यांना देव दिसला आणि भेटला आणि सगळं कसं काय म्हणतात हे लोक. अरे त्याला पूर्वजन्माचं सुकृत आहे, लक्षात ठेवा. सद्गुरूपाशी जाणारा पूर्वजन्माचा सुकृतवाला असन तोच सद्गुरूकडे जाईन, बाकी गुरुचेच मागं लागत बसते. सद्गुरूकडे जायला सुद्धा पूर्व सुकृत लागतं. आणि सद्गुरू भेटल्यानंतर परमार्थ खूप सोपं आहे. सर्वाहुनी सोपे पण तो शहाणा तो धनी घेतो येते. परमार्थ सोपा आहे. कोण म्हणतं अवघड आहे? संसार इतका आता संसार सगळ्यात अवघड आहे, कधीच कोणाच्यानं पूर्ण झालेला नाही. किती सांसारिक असू द्या, केवढा असू द्या, किती काय असू द्या त्याच्याकडे. तुम्हाला सांगतो, एक सिकंदर राजा जग जिंकणार होता. आपल्याला एक ग्रामपंचायत नीट जिंकता येत नाही, त्यांनी जग जिंकलं. हे पंतप्रधान हे सगळे बाजूला स्वारा, सगळ्या जगाचा तो किंग सिकंदर राजा झाला. आणि शेवटी काय म्हणला तो? शेवटी सांगितलं मला खाली हात उलटे बांधा आणि उलट्या हाताने जाऊ द्या. एका बाजूला धनसंपत्ती, एका बाजूला सगळे सैनिक, सगळं एवढं असून मी शेवटी खाली हातानेच चाललो. खाली हाताने आलो आणि खाली हाताने चाललो हे जगाला कळून द्या. जरी जग जिंकलं असलं तरी पण मी देव जिंकला नाही. देव जिंकायला पाहिजे. देव ज्याने जिंकला तो जग नाही, विश्व सगळं जिंकलं त्याने. देव जिंकायचं आहे आणि देव जिंकल्या जात नाही सद्गुरू शिवाय. त्याचं सूत्र वर्म हातात येत नाही. सद्गुरू आले तर सहज. आणि मग तो कसा वेडा असू द्या, वागडा असू द्या, कसा असू द्या, कसा असू द्या, त्याला सहज हाताला वर्म येते, सहज तिथं जातो. आणि गेला तरी त्याला समजत नाही मी कुठे गेलो म्हणून. साधा आहे. परमार्थ अवघड नाही, परमार्थ सोपा आहे. आणि अवघड करणारे हे अवघड गावचीच लोक असतात. अवघडात घालून आणखीन हुंबलीचे वाटे करून ठेवतात. कोणी सांगितलं परमार्थ सर्वात सोपा आहे? सोपा आहे, पण सूत्र वर्म कळलं तर. वर्म नाही कळलं तर पहा, आता 4थी 5वीची 3रीचे गणित आहे, गुरुजी माया पुढे म्हणून ध्यानात आलं माझे. त्याला सूत्र आहे. ते जर सूत्र पाठ असलं तर गणित झटपट सुटत नाही. ते सूत्र नसेल तर हेडमास्तर येऊन द्या, सगळे येऊन द्या, ते गणित कोणाला सुटणार नाही. म्हणजे सूत्र आहे. सूत्र असलं तर कोणी पटकन गणित सोडून मोकळं होतं. असे गणित आहेत आता. हा, मग त्याप्रमाणे परमार्थ तसाच आहे. भक्तीचं वर्म आहे, सूत्र आहे. ते जर आपल्या हातात आलं तर परमार्थ सुटायला काही टाइम लागत नाही. परमार्थात अद्यावत व्हायला, भगवंताच्या स्वरूपात जायला, नवे नवे ते स्वरूप व्हायला टाइम लागत नाही. कोण म्हणतं टाइम लागतोय? टाइम अजिबात लागत नाही. फक्त एक आहे, मागच्या जन्माचे कर्म काही शिल्लक राहतात, तेवढे कर्म फेडून घेतल्याशिवाय देव त्या स्वरूपात घेत नाही. किंवा अगोदर जरी देव झाला तरी पण त्या स्वरूपात राहिलेले कर्म फेडून घेतो आणि ते फेडल्याशिवाय जाता येत नाही. मग राहिलेल्या जन्मात आपले कर्म फेडायचे आणि कर्म फेडताना तो हसता हसता फेडतो, त्याला काहीच वाटत नाही. किती अवघड कर्म येऊ द्या, त्याच्या पुढे ते काही किरकोळ असतात ते सहज फेडू टाकतो. लक्षात ठेवा, कारण हे पूर्वजन्माचं आहे. हे नाही चुकलं रामाला, नाही चुकलं कृष्णाला, कोणाला चुकलं नाही. त्यांना सुद्धा पूर्वजन्माचे कर्माचे फळं भोगावे लागले. केले कर्म ते भोगा आले, उपजले मेले आईसे किती. हे कर्माचे फळं भोगावच लागतात. देवाला सुटलं नाही तर तुम्हाला आम्हाला कसे सुटणार आहे? आणि त्याला भ्यायचं घाबरायचं. जे नामधारक झाला त्याला तर भीतीच वाटत नाही. जे मरायला भेट नाही ते कायला भेटणार आहे? सगळ्यात जास्त माणूस कायला भेटतो? हा, इथं वर्डर आहे, ते वर्डर मध्ये हात घातल्यावर आपण लाईटच्या शॉकला भेटतो का लाईटचा शॉक बसून मारायला भेटतो? आपण कशाला भेटतो? एखादा साप पुढून आला चांगला दंडार आल्यानंतर आपण त्या सापाला भेटतो का साप डसून मारायला भेटतो? आपण कायला भेटतो? मरायला. साप डसून मारायला भेटतो, आहे का नाही? समजा हाणामारी चालू झाली, धोपटा धोपटी कुटाकुटी काठ्या झालं चालू, तर आपण त्या काठ्याला आणि त्याला घाबरतो का टपुरा बसून मारायला भेटतो? आपण भेटतो कायला? आपण सगळेजण मरायलाच भेटतो ना. आणि मग इथं सद्गुरू करतात, माझे मरण मरून गेले मला केले अमर. मरणाला जो माणूस भेट नाही तो कोणालाच भेट नाही. लक्षात ठेवा, ज्याला मरणच काही वाटत नाही, किरकोळ वाटतं. बरं, मनुष्य मरतो का? मनुष्य कोणाला म्हणतात तुम्ही? तुम्ही दिसणारे माणसं आहेत का? इथं तर गेम मेक मारून ठेवली. वास्तविक आपण दिसतोय तो नाही. दिसतोय हे नाशिवंत आहे, मड आहे, प्रेत आहे, पण याच्यात एक चैतन्य शक्ती आत्मा आहे, तो मनुष्य आहे. त्याला मनुष्य म्हणलंय.
मनुष्य तो आहे, पण मनुष्य आपण याला धोपटायला लागलो. हे मी माणूस, मी म्हणजे देह, देहावर आलो आपण, त्याला सोडलं. कैसे आंधळे जण विसरून गेले खऱ्या देवाला विसरले, खोट्याच्याच नादी लागले. खोटे म्हणजे हे डबडवर टर्पल, हे बॉडी बॉक्स डबड, याच्या नादी लागले आणि याच्या नादी लागल्यामुळं खरा देवाला विसरून गेले. हा, संत तुकाराम मानले कैसे आंधळे जण, डोळे असून आंधळे झाले, यांना खरा कळाना खोटं कळाना काहीच कळाना. ते म्हणण्याचा अर्थच तो आहे, खरा देव एकच आहे, फक्त देव अनेक नाही, देव एकच आहे. विश्व एक, विश्वातला असला तो देव एक आहे आणि नाम बी एकच आहे. ते अनादिकालचं नाम एकच आहे, तो देव एकच आहे. मात्र ते देवाने आकार घेतले वेगवेगळे, दशावतार घेतले, वेगवेगळे आकार घेतले, वेगवेगळे संत झाले, संतांच्या दृष्टीने देव आला परत, उजूक वेगवेगळे आकार घेतले. हे आकाराला आलेले जे आहेत ते मात्र देव नाही, ते दैवत आहे. दैवत आणि देव याच्यामध्ये फरक आहे. हे दैवत लागण तेवढे आहेत. किती देव आहेत आपले, शाबास. 33 कोटी. मी एक वही देतो तुम्हाला आणि सकाळपर्यंत मला 33 कोटीची नावं लिहून आणा. 33 कोटी ही संख्या नाही, लक्षात ठेवा. हा, हे शास्त्रामधले शब्द आहेत. हा, 33 कोटी वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. म्हणून आपला खरा देव एकच आहे. आपला तो देव एक करून घ्यावा, येणे विणे जीवा सुख नये. जर तुम्हाला देव जो आहे तो एक आहे आणि तो जर आपलासा करायचा असेल तर त्यासाठी सद्गुरूकडे जावा लागेल. सद्गुरूकडून ते भक्तीचं सूत्र वर्म घ्यावा लागेल. त्याच्यासाठी त्यांची शरणागती करावी लागेल. त्याशिवाय ते कोणाला द्यायला मोकळे नाही ना. मग शरणागती झाल्याशिवाय ते आपल्याला देणार नाही. आणि ती शरणागती झाली तर मग मात्र ते आपल्याला ते सूत्रवर्म देते आणि मग तुम्ही त्या प्रवाहातून त्या समुद्रामध्ये जाऊन पडता. आणि समुद्रामध्ये म्हणजेच या जीवाला आत्मस्वरूपात नेऊन घालायचे. त्यालाच ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणले, जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन. बाकीचे कुठेच करू नका, एवढंच काम करा. ह्या जीवाला शिवाच्या स्वरूपात नेऊन घाला. शिव म्हणजेच आत्मा, परमात्मा. याचे लक्षात ठेवा. वेगवेगळ्या संप्रदायात, वेगवेगळ्या पंथात वेगवेगळे नावं घेतले, पण तू ज्याचे नावं घेतात ते मात्र देव एकच आहे. हा, लक्षात ठेवा. वेगवेगळ्या पद्धतीने नावं वेगवेगळे घेतले. कोणी शिव म्हणताय, कोणी परमात्मा म्हणताय, कोणी काय म्हणताय, काय वेगवेगळे संप्रदायात त्याला नावं वेगळे दिलेत. परंतु ती वस्तू मात्र जी आहे ती एकच आहे, लक्षात ठेवा. आणि तिथं आपल्याला जायचंय. म्हणून इथं सांगितले, जैसी समुद्री लवण पडे. उदाहरण सांगितलं, ज्याप्रमाणे मीठ हे समुद्रात पडल्यानंतर ते मीठ समुद्रा एवढं होतं असं सांगितलं. तव वेगळे आवडे मग होय सिंधू एवढे मिळो तेव्हा. ते त्याच्या संग समरस झाल्यानंतर मग मात्र ते समुद्र एवढं होतं. कोण? उदाहरण ते आहे मिठाचं, परंतु वस्तुस्थिती काय आहे, सिद्धांत काय आहे? हे जीव आहे. या जीवाला त्या स्वरूपात गेल्यानंतर जीव सुद्धा ते स्वरूप तयार होतो. आणखीन सोप्या भाषेत तुमच्यासाठी सांगतो मी. एक सोन्याची चीप आहे, सोन्याची चीप. आणि चिपेचे अलंकार केले. कानातले वेगळे, गळ्यातले वेगळे, हातातले वेगळे, इकडे वेगळे, सगळे वेगळे, नाकातले वेगळे, सगळे अलंकार तयार झाले. आणि हे अलंकार कशापासून तयार झाले? तुमचे सोन्याच्या चिपेपासून तयार झाले. आणि हे अलंकार तयार झाले, याची परत जर चिप करायची असेल तर काय करावं लागेल? याचं काय करावं लागेल? पाणी तयार करावं. म्हणजे याचा अर्थ याला ज्वाला द्यावं लागेल, उष्णता द्यावं लागेल, याला पाणी तयार करावं लागेल. पाणी तयार झाल्यानंतर हे आकार गेले. आकार कवर आहे, आकार कवर आहे. आणि एकदा सोन्याची चीप झाल्यानंतर माई कोणती नथ होती, माय कोणत्या बांगड्या होत्या, राहीन का ध्यानात कोणाच्या काही? पाणी झाल्यानंतर मग तुम्हाला पाणी व्हायचं का आकारात राहायचं? मुद्दा असा आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला आकारात राहायचं का पाणी व्हायचंय? पाणी व्हायचं म्हणजे भगवंताच्या स्वरूपात विलीन व्हायचे, लक्षात ठेवा. तिथं कसलं काही बंधन राहत नाही. आकारात आलं का बंधन आलंच. हा, याला हे म्हणायचं म्हणणार तर त्याचा आकार तसंच पाहिजे, है का नाही? है का नाही? अजून सांगतो तुम्हाला मी. फुलं आहेत, फुलं वेगवेगळे. आता हे याच्यात जवळ एकाच कलरचे आहेत, काही थोडे वेगवेगळे, है का नाही? फुलाला कलर असतो, है का नाही? कसे असतात फुलं? काही काळे, काही ढवळे, काही पिवळे, काही
हिरवे निळे पिळे वेगवेगळे कलरचे फुलं आहेत, काही गबदुले, काही बारीक, काही वेगवेगळे आकार आहेत फुलाचे बी. लक्षात ठेवा, हे फुलं आहेत, लक्षात ठेवा, फुलाला वेगवेगळे. आणि हे सगळे फुलं एका दोऱ्यात ओवले जाते. दोऱ्यात ओवायचं आणि त्याला आपण हार म्हणतो. हे हार कधी तयार होतो? हे सगळे फुलं एकत्र आले पाहिजे. मग हार कोणला घालायचा असतो? हा बरं आहे का? आता हे फुलं एका धाग्यात आणले, लक्षात ठेवा, त्याचा हार तयार झाला. मग हे घालायचं कोणला? जो त्याच्याशी एकरूप झाला त्यालाच तो शोभतो, त्यालाच तो घालायचा असतो. लक्षात ठेवा, हे फुलं ज्याप्रमाणे वेगवेगळे फुलं एकत्र आणले, त्याच्यामध्ये तो धागाने वावला, एक धाग्यात वावला. तुम्ही आम्ही सगळे एका धाग्यात फुलंच आहेत आपण, है का नाही? मी सांगितलं मग काही गोबदुले आहेत, काही बारीक आहेत, काही ढवळे आहेत, काही पिवळे आहेत, काही काळे आहेत, काही गोरे आहेत, काही कसे आहेत. हे सगळे फुलं एकत्र आणले आपण आणि त्याला एका धाग्यात ओवले ते. आणि मग हे घालायला कोणला शोभते? जो त्याच्याशी समरस होऊन तो एकरूप झाला त्याला घातले तर तो खरा त्या हाराच्या लायकीचा आहे, नाही तर हार घालायच्या लायकीचे नाही. त्याच्या संग म्हणजे हा धागा म्हणजे आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाने तुमच्याकडे जर पाहिलं तर तुम्हाला विचारतो मी अगोदर, तुमच्यात आत्मा आहे का? आत्मी बोला, आत्मा आहे ना? शाबास, किती हुशार माणसं आहे तुम्ही. आता तुम्हाला विचारतो, तुमच्यात आत्मा आहे का? आत्मी म्हणा ना, आत्मी. तुम्ही आत्मी, कारण स्त्रीलिंगी पुरलिंगी भेद आहे ना, पण हा स्त्रीलिंग पुरलिंग भेद आत्म्याला नाही. लक्षात ठेवा, आत्मा स्त्री बी नाही ना आत्मा पुरुष बी नाही. म्हणून मी तुम्हाला विचारलं माणसं किती आहेत इथं. हा याचा अर्थ माणसं ज्याला हे कळलं तो माणूस आहे, ज्याला हे नाही कळलं तो माणूसच नाही. ते जनावरात त्याच्यात काय फरक आहे? जनावराला नाही कळणार आहे. माणूस ज्याला म्हणते त्याला हे मी बोलतोय हे कळू राहिलंय त्याला माणसं म्हणतात. लक्षात ठेवा, म्हणून तुमच्यामध्ये बी आत्मा आहे आणि यांच्यामध्ये बी आत्मा आहे. म्हणून आत्मस्वरूपाने आपल्याला एकत्र आणलेलं आहे. लक्षात ठेवा, हा डोळ्याने दिसत नाही. आत्मा डोळ्याने पाहिला कोणी? कारण आत्मा दिसण्याची वस्तू नाही, पण दिसत नाही का? हा आता असं विचार, तुम्ही कसं डबल बोलता? दिसत नाही बी म्हणता ना, आता परत विचारलं म्हणता दिसतो तो बी. मग हे कोणला दिसतो? ज्यांना सद्गुरूकडून सूत्र वर्म कळलंय त्यांना तो दिसतो. मग त्याचं स्वरूप वास्तविक पाहता दिसत नसताना न दिसणाऱ्या गोष्टीचा अनुभवात आणून देणारे ते सद्गुरू असतात. आत्मा ही डोळ्याने दिसायची वस्तू नाही, कातड्याच्या डोळ्याने पाहण्याची वस्तू नाही. ज्या वेळेस तुमचं ज्ञानचक्र चालू होतं त्यावेळेस तिसरा डोळा त्याला म्हणतात, तो चालू झाल्याशिवाय देवाचं खरं स्वरूप तुम्हाला कळणार नाही. त्याला काय म्हणलंय? काही डोळ्यांनी ज्ञानचक्राने दिसायला सुरू होतं. ज्यावेळेस ध्यानात तुम्ही अवस्थेत बसता आणि त्यावेळेस तुम्ही विदेश स्थितीत जाता त्यावेळेस स्वरूपाचं तुम्हाला ज्ञान होतं. मग ते ज्ञानचक्राने झालेलं तुम्हाला ते दिसायला सुरू होतं. ते दिसण्याच्या दृष्टीने तुम्हाला जे समजतंय त्याला कोणतं ज्ञान म्हणतात? ज्ञानाचे प्रकार माहिती का तुम्ही? ज्ञानाचे प्रकार सांगले दासबोधामध्ये ज्ञानाचे 14 प्रकार सांगितले. त्याच्यापैकी 2 मुख्य प्रकार आहेत. एक कोणतं ज्ञान? स्वरूप ज्ञान. आणि दुसरं ऐकायला येतं ते कोणतं ज्ञान? नुसतंच ऐकता का तुम्ही आतापर्यंत? आवाज कोणतं ज्ञान? कोणतं? आत्मज्ञान नाही. आत्मज्ञानाचे प्रकार आहेत. एकाला ते आत्मज्ञान हे कानाने ऐकायला येतं त्याचं ते ज्ञान. ब्रह्मज्ञानाचे प्रकारापैकी 2 मुख्य ते सांगितले. 14 जर घुसले तुमचे डोकं मेंटल होऊन. लक्षात ठेवा, मी 2च विचार राहिले. 2 एक स्वरूप ज्ञान आहे जे दिसतंय आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला अनुभवाला दिसतंय ते एक ब्रह्मज्ञान आहे. आणि हे एक ब्रह्मज्ञान आहे ते कानाने ऐकायला येतं. ते छंद नाद ब्रह्म अनाहत नाद. आता कळायला लागले शब्द तुम्हाला? हा ध्यानात येतं पण लेट करंट. कवर लेट राहता आता तुम्ही. पटपट बोलल्यावर बाबा बोलल्यावर लक्षात यायला पाहिजे. कारण त्याच्या संग जर तुम्ही एकरूप आले तर ध्यानात यायलाच पाहिजे. नाद ब्रह्म कशाला म्हणतात? कानाने तुम्हाला कुठे काही न आवाज येता काही एक हे माझा हात याच्यावर आदळला म्हणून याचा आवाज येतोय, हे याला काय म्हणले? हा
नादाचे प्रकार वेगवेगळे आणि कुठंही काहीही आवाज आदळता तो आवाज येतो, त्याला काय म्हणलंय? ते नाद ब्रह्म, त्याला अनहात ब्रह्म म्हणलंय. अनहात म्हणजे ते ऐकू येणं, काही न येता आपल्याला कधी कधी नाद ऐकायला येतो. मग नादाचे प्रकार आहेत चिंचिनी, किंचिनी, शंखनाद, विनानाद, ब्राह्मणीनाद, मृदुंगनाद, तालाचे वेगवेगळे प्रकार ते सगळे ऐकायला येतात. आणि त्याच्यातला मुख्य नाद एक ते स्वरूपनाद जो आहे ना, तो नाद देखील ऐकायला येतो. हे ब्रह्माचे प्रकार आहे, ब्रह्मज्ञानाचे प्रकार आहे. हे आपल्याला समजायला पाहिजे. हे जर आपल्याला समजायला लागलं तर आपण देवाच्या जवळ गेलो. नाद हा जवळ गेलेला ऐकू येतो का नाही? मी तुम्हाला उदाहरण सांगत असतो नेहमी. नवरा बायको दोघं एका मळ्यात गेले, शुगलमध्ये गप्पा आणत बसले. यांचं लहान पोरग यांच्यापासून कवानच गेलं हिंडायला. यांना माहित नाही, कारण हे रंगले गप्पामध्ये. आणि रंगल्यानंतर उजूक त्यांना अर्धा पाऊण तास झाल्यानंतर मग पोराचं ध्यान आलं. आणि पोराचं ध्यान आलं, पोरग तर गेलं जेवरी, मोठं डोके एवढली होती, जेवरीत गेलं आतमध्ये, लांब गेलं, खेळत लांब गेलं. आणि मग यांना ध्यान आलं, त्याला बी काय कळलं, ते आपलं खेळायच्या नादात गेलं खेळत. आणि मग यांच्या दोघांचे ध्यान आलं, अरे पोरग गेलं, आपण कुठं गेलं, मग काय करते बरं? तुम्ही सांगा बरं, काय क्रिया होईल मग नेमकी? जस काय आपणच धरा स्वतः, आपण दोघंच नवरा बायको तिथे, आणि असं झालं तर तुमची पहिली काय क्रिया होईल? त्या पोराला नाव असतं, त्या नावाच्या नावाने तुम्ही काय करा? मोठमोठ्याने आरडायला सुरुवात करता, हाय का नाही? काय नाव घ्यायचं सांगा बरं, कोणाचं नाव घ्यायचं? ए दाद्या, बरं दाद्या जनरल सगळ्याच झाला. दाद्याच्या नावाने आरडलं, मग त्याला ध्यान, अरे आपले आई बापा आरडू राहिली. आणि मग ते रडायला सुरुवात करीन मोठमोठ्यानं. आपण इकडं कुंकडं आलो, त्याला काही समजा, ते तिकडं आरडन, तुम्ही इकडं आरडता, मग तुम्ही कुंकडं पळता आवाजाच्या दिशेने. आता आलं पहा मुद्द्यावर आपली गोष्ट. आवाजाच्या दिशेने, ते ज्याचा आवाज जिकडून येतोय त्या दिशेने तुम्ही पळायला सुरुवात करता. मग हे कोणतं ब्रह्म आहे? नाद ब्रह्म. नादाच्या दिशेने पळत जाऊन तुम्ही कुठपर्यंत आडत जाता? त्याच्या जवळपर्यंत त्याच्या नावाने आडत दाद्या करीत ते आडत राहीन. मग तुम्ही त्या दिशेने पळत त्याच्या पैशी गेल्यानंतर मग ते तुमच्या गळ्यात पडून आरडन, तुमचं आरडायचं बंद होईल. काय झालं तुम्हाला कळलं का? देवाकडे जायचा पत्ता कसा, रस्ता काढायचा. देवाचा सुद्धा ध्वनी नाद ब्रह्म ऐकायला येतो. त्या दिशेने या जीवाला निघावं लागतं. मग हा जीव त्याच्यापर्यंत गेल्यानंतर मग त्याला त्या स्वरूपाचं ज्ञान होतं. त्याला म्हणतात नाद ब्रह्म. आता दुसरं स्वरूप ब्रह्म. स्वरूप म्हणजे दिसायला सुरुवात झाली. तुम्हाला ज्ञानचक्र चालू झाल्यानंतर दिसायला सुरुवात झाली. हळूहळू ही जीवदशा तिकडे निघत जाते. आणि ज्या वेळेस ते दिसायचं, स्पष्ट दिसायला जवळ येतंय, त्यावेळेस त्याचं स्वरूप दिसायला सुरू होतं. वेगवेगळ्या प्रकाराने दिसायला सुरू होते, वेगवेगळे कलर दिसायला सुरू होते, वेगवेगळं स्वरूप दिसायला सुरू होतं. आणि हे त्याच्या जवळ गेल्यानंतर मग त्याचं पूर्ण स्वरूप दिसतं. त्यावेळेस तुमची दृष्टी गायब होऊन जाते. त्यावेळेस दिसायचं बंद होतं आणि त्या स्वरूपाशी तुम्ही एकरूप होता. देव पाहावायची गेलो आणि देवाची होऊन ठेलो. ही पद्धत आहे देवाकडे जाण्याची आणि भेटण्याची. ही क्रिया आहे, हे अनुभव आहे. हे शास्त्र ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे. हे नुसते पाठ करून वाचून लोकांना सांगायसाठी नाही. याप्रमाणे प्रॅक्टिकल विथ सायन्स हे प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे. त्याप्रमाणे अनुभव घ्यायचा का ते स्वरूपच ते होतो. म्हणून इथे शब्द वापरले. काय वापरले? जै समुद्री लवण पडे ते वेगळे आवडे, मग होय सिंधू एवढे. ते स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होतं. मग तैसे संकल्पने काढिले. पण हे मन कुठून काढलं आपण? मन कुठं? आपल्या मनामध्ये काय झालं? संकल्प, विकल्प, संशय, भ्रांती, भ्रम हे सगळं गच भरलं. आणि ही घाण बाहेर काढली. आणि मग हे मन स्वच्छ केलं. आणि मग ह्या मनाला तिथं नेऊन घातलं. कुठं? मनाला कोणाला बी घ्यायला मोकळं नाही ना ते जवळ. ज्याचं मन स्वच्छ झालं त्यालाच घेतोय. कोण? तुम्ही आम्ही कोणाची दोस्ती करू, मित्र करू, हे करू, पण हे देवाला बी मित्र करायचा असतो. पण देव तसा घेत नाही कोणाला बी. देव याचं मन निर्मळ झाल्याशिवाय, शुद्ध झाल्याशिवाय, म्हणजे आपल्या मनात जी मलिनता आलेली, कोणती आलेली आहे? संकल्प, विकल्प, भ्रम, भ्रांती हे सगळं झालेलं आहे. याच्यापासून बाजूला झाल्याशिवाय देव स्वीकारायला तयार नाही. याचा अर्थ कळतो का तुम्हाला?
ज्यावेळेस आपण नामस्मरणाची क्रिया करतो त्यावेळेस आपण आपल्या मनाला झालेले भ्रम भ्रांती हे सगळे एक खटी बाजूला काढून टाकतो. ज्यावेळेस ते मन शुद्ध होईल त्यावेळेस त्या तत्वाशी जातो हे बेशुद्ध होतो. ज्यावेळेस हा बेशुद्ध होतो म्हणजे देहाचा त्याग होतो, देहाला बाजूला सोडतो, देहात असलेले मन बुद्धी चित्त सगळं बाजूला काढून, कारण देव मनाच्या बुद्धीच्या पलीकडे हे लक्षात ठेवा. त्याच्यापाशी जायचं असेल तर याला सगळ्याला सोडावं लागतं, याला सोडल्याशिवाय मी जवळ घेणार नाही असं भगवंतांनी सांगितलं. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय 66वा श्लोक. सर्व धर्मान परित्याज्यम मामेकम शरण व्रजा अम तुवा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. सगळ्यात तुला धर्माचा परित्याग करावा लागन. धर्म म्हणजे डोळ्याची इंद्रियाची धर्म, याचा परित्याग केल्याशिवाय मी तुला माझ्या स्वरूपात घेणार नाही. कोणी सांगितलं? भगवंतांनी सांगितलं. कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. निमित्त कारण अर्जुन आहे, परंतु त्याचं खरं कारण आपणच आहोत. निमित्त. पण एखादी चांगली गोष्ट बोलायची असेल तर तो बोलणारा देखील चांगला असला पाहिजे. म्हणून भगवंताने अर्जुनापाशी बोललंय, निमित्त कारण तो आहे. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशे श्रीराजे संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाला त्यांनी मुक्त करण्यासाठी हा सल्ला दिलेला आहे. एकट्या गम्या माप्याला नाही, जगाचा विश्वाचा विचार केला त्या भगवंताने. म्हणून हे संकल्पापासून काढण्याची जी क्रिया आहे ती आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून तैसे संकल्पने काढले जयाचे मन चैतन्य झाले. कुठे गेला मन? कुठे गेलं? मनाचं रूपांतर तुम्हाला कळतं का? तुम्हाला एखादी गोष्ट करायची असली ती अगोदर काय देते तुमच्या? शाबास, किती हुशार माणसं आहे तुम्ही. अगोदर मन येतं, पण मन कसं आहे तुम्हाला माहिती का? करू का नको, करू का नको करू, करू का नको करू, त्याला काय म्हणतात? मन. मन हे चंचल आहे आणि त्याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार कोणला आहे? बुद्धी. मनाच्या पुढे काय आहे? बुद्धी. मनात आलेली गोष्ट करायची किंवा नाही करायची हा बुद्धी निर्णय घेते. आणि बुद्धीने निर्णय घेतल्यानंतर मग ती कोणाकडे फाईल चालली पुढं? हा, बुद्धीचा मनाकडून फाईल कोणाकडे आली? बुद्धीकडे आली. आणि बुद्धीकडून आता कोणाकडे चालली? मन, बुद्धी आणि चित्त. मग चित्त काय करतं? रातभर चिंतन करतं. सकाळची गाडी पकडायची, जायचं ठरलं ना तर मग सकाळची गाडी पकडायची, घरातल्या लोकांचं आटपायचं, ज्यांचे डबे करायचे, सगळं करायचे. आपण गेल्यावर माग नको कुदळ व्हायला. हा, म्हणून आपल्याला जायचंय माहेरला. कुठं जायचं आपल्याला? माहेरला. माहेरला जाताना परमिशन कोणाची घ्यावं लागते अगोदर? मालकाची, नवऱ्याची. नवऱ्याची परमिशन घ्यायची. त्याच्यानंतर 2 नंबरची परमिशन सासू सासऱ्याची. 3 नंबरची परमिशन घरातले कुटुंबातले एकत्र असलेले माणसाची. या 3 परमिशन झाल्यानंतर मग सगळ्यांनी परमिशन दिल्यानंतर मग रातभर विचार. सकाळी लवकर उठायचं, ती गाडी 7ला पकडायची. त्यासाठी सगळ्याच्या आंघोळीचं पाणी तापून तुपून सगळं करून बरोबरी करून सगळे डबे डुबे करून आपल्या बॅगा बिगा आवरून आपण 7 वाजता 7च्या आतमध्ये स्टँडवर गेलो पाहिजे. हे रातभर कोण काम करतं? चित्त. हे चित्त काम करतं. आणि मग त्या चित्ताला पूर्ण ते गाडीत जाऊन बसल्यानंतर मग तिथं काय तयार होतो? अहंकार. आता मी हे सगळं केलं, आता गाडी जाऊन बसलो म्हणजे 100% माहेरच जाणार. झाला अहंकार. आता हे काम जंपलं, जिंकलं, आता हातात आलं पूर्ण. आता काय परमिशन राहिलं नाही. आणि हे कामाचं काय झालं मग? आपल्याला अहंकार म्हणजे मी तिथं जाऊन पोहोचणार हे 100% कळलं. ही कशी फाईल गेली पुढे सरकत. तसं तुमचं काम तसंच आहे. म्हणून पहिलं मनात येतं. म्हणून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करायचं याचा अर्थ मनातली घाण बाहेर काढायची. घाण बाहेर काढायचं साहित्य काय आहे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं. मळ बाहेर काढायचे साबण आहे, घाण बाहेर काढायचं नाम आहे. नामात बी प्रबोध नाम आहे. पहिल्या नामात बी घाण बाहेर निघते आणि राहिलेलं त्याच्यातली घाण ती परत उजूक शिल्लक राहिलेली ती प्रबोध नामात निघते. आणि प्रबोध झाल्यानंतर जसं तुम्हाला खरी प्रक्रिया करायची असेल, दुधामध्ये तूप आहे का नाही मला एवढं सांगा तुम्ही. आहे ना? मग हात घालून काढता येईल का? कोणाला काढता येईल दुधातलं तूप?
जी सुगरण असली पाहिजे, तिला ते ज्ञान असलं पाहिजे, तिलाच काढते. बाकीचं काम आहे की येड्या गाबाळायचं, दुधातलं तूप काढायचं, ती सुगरण असली पाहिजे. पहिलं दुधातलं तूप काढताना प्रक्रिया सुरू झाली. तुम्ही पाहिल्यानं काय करता, दूध लाल जरात तापित आहे, म्हणजे एकदा तापलं, लाल जर तापलं, साय तयार झाली, मग ते साईपासून तुम्ही काय करता, बोला सुगरणी हो. तुम्ही साई काढली, सायापासून काय तयार केलं, मग दही तयार केलं. हा, दही तयार करायसाठी काय करावं लागलं तुम्हाला, सुगरणी हो. दही तुमच्याकडे जर करायचं असेल तर अगोदर काय करावं लागत, इरजण आणावं लागत, उष्ण कोणतरी अगोदर ज्याच्याकडे तयार झालं त्याच्याकडून इरजण आणायचं आणि मग त्याच्यात टाकायचं आणि मग त्याचं काय तयार होतं, दही तयार होतं. हा, आता दही तयार झाल्यानंतर पुढं काय तयार करायचं आपल्याला, तुम्हाला लोणी तयार करायचं का ताक तयार करायचं, गिरायक पाहू तुम्ही भिकारी का श्रीमंत आहे, तुम्ही श्रीमंत गिरायक आहेत का भिकारी, काय वरून ताक कोण लागत. हा, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ताक आणि दही हे जर वेगळं करायचं, त्याची प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया केल्यानंतर मात्र त्याच्यातून काय निघतं, लोणी तयार निघतं. त्याची प्रक्रिया काय आहे, त्याची प्रक्रिया माहिती आहे का तुम्हाला, ते दही इरजण टाकलेलं दही तयार झाल्यानंतर दह्याचं मंथन केल्यानंतर त्याच्यातून ताक बाजूला निघतं, पाणी बाजूला आणि लोणी बाजूला निघतं. मग आता लोण्याचं काय करायचं, तूप. मग तूप तयार करताना परत काय करावं लागतं, तुम्हाला तापावं लागतं. म्हणजे किती वाऱ्या तापेल तुम्ही, पहिल्याने एकदा आणि दुसऱ्याने एकदा, कळतं का तुम्हाला. प्रबोध क्रिया, पहिली नामाची क्रिया, दुसरी प्रबोध क्रिया, 2 वेळेस तापावं लागतं. त्यावेळेस त्याचं रूपांतर, तापल्यानंतर त्याला कड दिला लोण्याला, मग त्याचं काय तयार होतं, तूप तयार होतं. परत अजून किती वाऱ्या तापायचं, दोनदा तापावं लागतं. म्हणून तुम्हाला दोनदा तापलं जातं. पहिल्याने एकदा तुम्हाला प्रक्रियेसह ज्ञान कळायला पाहिजे म्हणून सांगतोय मी तुम्हाला. एवढं फोडून सांगायचं दुसऱ्याचा विषय नाही तो, हे साधक आहेत समोर म्हणून मी सांगू राहिलो. हे दोनदा तापावं लागतं आणि दोनदा तापल्यानंतर त्याला तुपाचं रूपांतर तयार होतं. मग तूप झाल्यानंतर पुढं काय, मूळ रूप झालं ना, तूप तयार झालं. म्हणजे हे तूप काय यातून आलं, दुधातून आलं. पण एवढी प्रक्रिया करायला पाहिजे, आहे का नाही. आम्ही सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, बाई भाकर कशी झाली पाहिजे, पापुडा वेगळा आणि भाकर वेगळी. ही जी गोल पापुडा जिला येतो ती खरी सुगरण, तिला भाकर येताना नाही तर काही मध्ये चिमटलेली, काही डागलेली, काही आजची, काही, ती खरी सुगरण नाही. खरी सुगरण गोल गरगरीत पापुडा आला पाहिजे आणि ती भाकर अशी फुगली पाहिजे, ती खरी सुगरण. लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ कळतो का तुम्हाला. बाबा हे बोलत असताना, अध्यात्म सांगत असताना सांगायचे, समजून सांगायचे, पापुडा आणि भाकर वेगळी, देह आणि आत्मा वेगळा, हे करता आला पाहिजे. हे कोणाला करता येईल, त्या सुगरणीला. सुगरण कशी तयार होती, जिनी सद्गुरू केला ती सुगरण. हा, जिनी सद्गुरू गुरुच्याच नादात राहिली ती गुरुच करीत राहते. मग लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरू महत्वाचा आहे, नुसता गुरु महत्वाचा नाही. गुरु वाईट नसतात कोणते, गुरु चांगले असतात. पण गुरु काय करतात, तुम्हाला कोणती विद्या देतात, आध्यात्मिक विद्या गुरु देत नाही. देवाबद्दल सांगत राहतात परंतु आध्यात्मिक विद्या त्यांना देता येत नाही. हा, ते गुरु आहे. सद्गुरु सत्य असलेली गोष्टीचा अनुभव आणून देणारे ते सद्गुरु. लक्षात ठेवा. सत्य गोष्ट या जगात कोणती आहे, सत्य गोष्ट या जगामध्ये आत्मा सत्य, जगन मिथ्य. हा, म्हणून आत्मा सत्य आहे. कारण का सत्य आहे, नैनम छंदती शस्त्राणी नैनम दहेती पावका न चेन क्लेन तपोन शोषित मारुता. आत्मा जळत नाही, वाहत नाही, मरत नाही, काय नाही, शस्त्राने छेदल्या जात नाही, काहीच होत नाही आत्म्याला. आत्म्यावर कुठलीही क्रिया होत नाही. म्हणून तो आत्मा सत्य आहे, जगन मिथ्य आहे. ज्याच्यावर क्रिया होती ते मिथ्य आहे. लक्षात ठेवा. म्हणून देहावर क्रिया होती, देह मिथ्य आहे, देह नाशिवंत आहे, नासका देह आहे. हे कधी जाण्याचा भरोसा नाही, गॅरंटी पत्र नाही कोणाकडे. मी इतके दिवस जगणार आहे का पत्र तुमच्याकडे, कोणाकडे गॅरंटी आहे कोणाला नाही. म्हणून उद्या सकाळचा भरोसा नाही. म्हणून हा देहाचा विषय आहे, परंतु आत्मा मात्र मरत नाही.
आत्मा तसाच राहतो. आत्म्याची गंमत कशी आहे माहिती का? हे रस्ता इकडे कुठं जातो, हे रस्ता इकडे झाला, कुठं गेला? तिसगावला का पिंपळगावला? बर. आणि इकडे कुठं जातो? पाथर्डीला. रस्ता रस्ता जातोच का? गाड्या जातात, गाड्या येतात. पण आपण म्हणतो काय? रस्ता चालला, ह्यो इकडे चालला, ह्यो नगरला, ह्यो औरंगाबादला, तो पंढरपूरला, इकडे चाललाय. रस्ते कुठं जात नाही, येत नाही. रस्ते जागेवरच राहते, पण वाहनं जातेत येतात. तसा आत्मा सुद्धा जागेवरच असतो. आत्मा कुठं जात येत नाही. जातय काय? हे देह, बॉडी, बॉक्स, डबड, टर्पल हे जातं आणि येतं. लक्षात ठेवा, वाहनं जाते येते. तसं हा देह. आकाश आहे, आकाश. आकाशात ढग जातात येतात का आकाश जातंय? दिसतंय काय तुम्हाला? आकाश झाल्यासारखं दिसतंय ना. हे झालेलं भ्रम आहे आपल्याला. हे भ्रम काढायचा. वास्तविक पाहता ढग येतात, ढग जातात. हा, आकाश कुठं जात नाही, काय नाही. लक्षात ठेवा, है का नाही? सगळं जातं येतं. परंतु तसं चैतन्य बी, आत्मा बी कुठं जात नाही, येत नाही. याच्यावर देह येतो आणि देह जातो. लक्षात ठेवा, बारदाने येतात, बारदाने जातात. पहिला नवा बारदान घेतलं तर आपण काय वापरतो? पहिला वापरलेला साखरेचा बारदाना आपण बाजरीसाठी वापरतो. बाजरीतून थोडा ढेल्ला झाला का मग आपण ज्वारीला वापरतो. ज्वारीतून आणखीन ढेल्ला झाला का मग गव्हाला वापरतो. गव्हातून ढेल्ला झाला का मक्याला वापरतो. मक्यातून ढेल्ला झाला का फेकून देतो. लक्ष झालं का? मी कायसाठी सांगतो? हे बारदाना तसंच आहे. हे बारदाना एक दिवस फेकून द्यावाच लागतो. या किती दिवस टिकणार आहे बारदाना? हे बारदाना आहे वरचा. बारदाना जातो पण आत्मा जात नाही. आत्मा तिथंच आहे. म्हणून आत्मा सत्य गोष्ट आहे आणि त्या सत्य गोष्टीचं ज्ञान करून देणारा तो सद्गुरू आहे. गुरु हा त्याच्याबद्दल सांगणार आहे, पण त्याचं प्रॅक्टिकल मध्ये अनुभवात आणून देणारा तो सद्गुरू आहे. म्हणून इथं सांगितलंय, जयांचे मन चैतन्य झाले. कुठं नेऊन घातलंय तुम्हाला? चैतन्य स्वरूपात, आत्मस्वरूपात. तुम्ही आत्मा आहे कधी आहे? हो, मोठा गोंधळ केला. कैसे आंधळे जन विसरून गेले खऱ्या देवा. हा, मग तुमचं प्रेम, मी काय म्हणतो बायकांनो, मावशा हो, तुमचं प्रेम नवऱ्यावर आहे का चैतन्यावर आहे? तुमचं प्रेम बायकावर आहे का चैतन्यावर आहे? करा विचार तुम्ही आता. प्रेम तुम्ही देहावर करता का आत्म्यावर करता? तुम्हाला एक सांगतो, जर तुमचं प्रेम देहावर असलं बायकावर, तर तुम्ही बायका काचेच्या कपाटात घालून ठेवल्या असते मेल्यानंतर. कारण ती कधी दिसली पाहिजे. म्हणजे इतक्या दिवस. हा, बरं, उलट जर एखादी बाई गेली तर माणसं काय म्हणते, लवकर लवकर आवरा, नाक दुसऱ्याचा नंबर लागून पटकन घाला. म्हणजे तुम्ही इतक्या दिवस देहावर प्रेम करीत होते का चैतन्यावर करीत होते? हा, कोणावर प्रेम करीत होते? तुम्ही इतके दिवस नवऱ्यावर प्रेम करीत होते का चैतन्यावर करीत होते? खरं कळतंय का तुम्हाला काय चाललंय ते? खरं प्रेम आपल्यावर कोणाचं नाही. हे बॉडी बॉक्स डाबड्यावर कोणाचं प्रेम नाही. आतमध्ये चैतन्य आहे म्हणून घरात ठेवलंय आपल्याला. नाही तर जाऊन द्या बाहेर. देहावर प्रेम नाही, पण वाटतंय आपल्याला. हा भ्रम झालाय आपल्याला. भ्रमाचा विषय चालू आहे आपला. हा भ्रम झालाय. वास्तविक पाहता चैतन्यावर प्रेम हे या बॉडी बॉक्स डाबड्यावर प्रेम कोणाचं नाही, पण वाटताना तसं वाटतंय. हाच भ्रम आहे आपल्याला. हा भ्रम काढायचा आपल्याला. चैतन्य संग एक रूप आत्मा. नैनम छंदती शस्त्राणी. आत्मा हा श्रेष्ठ आहे आणि तोच, त्याच्यावर प्रेम आहे सगळ्या जगाचं. जग कोणावर प्रेम करायला मोकळं नाही. मेल्यावर प्रेतावर प्रेम करते का? हा, प्रेतावर कोणी प्रेम करतंय का? नाही. तेवढ्या पुरतं आरडते. नवरा असेल तर बायको आरडते तेवढ्या प्रेतापुरतं. हा, पण ती म्हणन का घरात ठेवायला? हा, रात्री उठ मग एकटी. मग पाय ते प्रेताचा तडाखा. लक्षात ठेवा. म्हणून घरात खरं प्रेम माणसावर देहावर नाही कोणाचं. चैतन्यावर प्रेम आहे आणि तोच खरा आहे चैतन्य. तो चैतन्य संपला का याचं प्रेत तयार झालं का? प्रेत झालं का संपला विषय. लक्षात ठेवा. म्हणून इथं सांगितलं काय? हा, जयाचे मन चैतन्य झाले. ज्याचं मन चैतन्य होण्यासाठी मनाला एवढं सगळं घाण बाहेर काढावं लागते. मग त्याने एक देशीय परी व्यापिले लोक त्रया.
मग चैतन्य मन झाल्यानंतर तो चैतन्य स्वरूपाने सगळ्याकडे पाहायला सुरुवात होते. त्याला काय म्हणले माऊली? काय म्हणले? प्रमाण काय? सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाश कसच रश्मी. सगळ्यामध्ये आत्मस्वरूपाने पाहण्याची दृष्टी तयार झाली पाहिजे. काय बघतो? वरून वरून काय? वरी वरी शाळी वरी मळ योगी करी अंतर बाह्य निर्मळ. योगी साधू संत यांच्या नादी लागल्यानंतर हे आतमध्ये घेऊन जातात, आतली दृष्टी देतात, आतून पाहण्याची क्रिया करतात. ते खरं आहे. हे वरचा बारदाना एकदम बोगस आहे, खरं नाही. तो नासका आहे. नासक्याच्या नादी लागू नका. आणि हे नासक्याच्या नादी लागलो आपण. हे शरीर देहाच्या नादी लागलो. देह चांगला आहे का? देह चांगला नाही. किती अवघड आहे माहिती आहे का तुम्हाला? याच्यात जर आपण गुलाबजांबू पेढे वगैरे टाकले तर एका दिवसात याची विष्ठा तयार होते. हे जर गटर टाकले ना एखाद्याची, बोरं बिरं आंबे बिंबे फळं बिळं हे जर टाकले तर कमीत कमी 2-4 दिवस चांगले राहते. पण हे गटर एका रात्रीत 12 तास गेल्याबरोबर याची विष्ठा तयार होते. मग हे गटर साधं आहे का? हे आणि याच्यावर प्रेम करता काय तुम्ही? गटर हा एवढं घाण गटर, याच्यावर प्रेम नाही. याच्यात असला चैतन्यावर प्रेम असलं पाहिजे. ते मन चैतन्य झाले, त्याचा विषय चालला. हा म्हणून जयांचे मन चैतन्य झाले त्याने एकदेशी परी व्यापिले लोकत्रया. सगळ्या लोकाला ते पाहायला आला. त्याला काय म्हणतात? भेटे भूत. काय म्हणते त्याला? काय प्रमाणे त्याला? पुढे गेला तो. खरे म्हणल्यावर सांगायला प्रमाण पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत. हा भक्तियोग माझा. हे भक्तीमधून मला हे कळलं पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानी बाया नाही, मानी माणसं नाही. मानी भगवंत म्हणजे आत्मस्वरूप. आत्मस्वरूपाने भेटा एकमेकाला. वरून बॉडी बॉक्स डबल टर्पल यानं भेटू नका. आतून भेटा, आतून एकमेकाला भेटा. म्हणून सद्गुरूशी आलिंगन ज्यावेळेस घडे त्यावेळेस मोक्ष सायुज्यता जोडे. सद्गुरूची भेट आलिंगन हे वेगळं असतं. सर्वसाधारण जीवाचं भेटणं वेगळं असतं. नवरा बायकोचं भेटणं वेगळं असतं. आई बापाचं मुलाचं भेटणं वेगळं असतं. हे आलिंगन वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. नवरा बायकोचं आलिंगन वेगळं, मित्र मित्राचं आलिंगन वेगळं, मैत्री मित्राचं आलिंगन वेगळं, गुरुचं आणि शिष्याचं आलिंगन वेगळं. हे आलिंगनाचे वेगळे प्रकार आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये ज्यांचं चैतन्य स्वरूपाचे एकरूप झाले त्यांचं आलिंगन वेगळं. देहाचे विषय वेगळे, आत्म्याचे विषय वेगळे, बुद्धीचा विषय वेगळा, मनाचा विषय वेगळा, चित्ताचा विषय वेगळा. सगळे वेगवेगळे विषय आहे, पण सगळ्या विषयाचा विषय एकच आहे की चैतन्य स्वरूप आहे. ज्यांचं मन इथं मग ज्यांचे मन चैतन्य झाले ते एक देशीय परी व्यापिले लोकत्रया. ज्यांचं मनच चैतन्य स्वरूप झालंय, चैतन्य स्वरूपात जे गेले आहेत त्यांनाच हे ज्ञान कळन. बाकीचे म्हणते नाही काय बरोबर लावली आहे बाबाने, कुठून आत्मा लहान कुठून काय काय चाललंय काय राम जाणे. हे डोक्याच्या वरचा विषय. पण सगळे आज विषय कोणाचा आहे? साधक भक्तांना भेटीचा विषय, त्याच्यामध्ये असलेला विषय आहे, लक्षात ठेवा. म्हणून आता आत्मस्वरूपात गेल्यानंतर परत तो माणूस शिल्लक राहतो, लक्षात ठेवा. मग काय होतं? आता करता कर्म करावे. कर्म तर करावंच लागन. राहिलेले उर्वरित आयुष्य जरी आत्मस्वरूपाशी एकरूप झाला, उर्वरित आयुष्यात असलेले शिल्लक कर्म हे करावे लागणार. आता करता कर्म करावे हे खुंटले तया ते स्वभावे. आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. आत्मस्वरूपाशी जो जीव गेला, एकरूप झाला, त्या जीवाला त्याचं दिलेलं आयुष्य संपेपर्यंत कर्म करावं लागतील. पण ते कर्म अर्पण करण्याची क्रिया त्या जीवाला कळालेली असते. म्हणून साधकाने एक लक्षात ठेवा, नाम साधना करण्याच्या अगोदर त्या परमात्म्याची प्रार्थना करायची. आणि प्रार्थना करत असताना
देवा तू मला आज दिवसभर जीवन ठेवलंय आणि जे कर्म तू माझ्याकडून करून घेतले ते कर्म मी तुला परत ईश्वर अर्पण करत आहे। मग आपल्या हाताने चांगले कर्म होतील, आपल्या हाताने वाईट कर्म होतील, कसे होऊ द्या पण ते ईश्वरला अर्पण करायचे। तू केले ना, मी करता करविता कोण, मी कोण काय करणार आहे? तू चैतन्य शक्ती स्वरूपाने असून ते हे तू करून घेतलंय, हे कर्म मी तुला परत ईश्वर अर्पण करतो। हे अर्पण केल्यानंतर आपल्याला कर्माचे भोग भोगायची गरज लागत नाही। ते का जर शिल्लक ठेवले आणि ते का म्हणले मी केले, मर तूच, सांभाळ तूच आणि कर तूच, हे आपल्याला लागू नये याच्यासाठी करता करविता तू आहे। तू केले, तू करून घेतले, हे तुला मी अर्पण करत आहे आणि मग नामस्मरण करायचं। हे कर्म अर्पण झाले का मग आपण मोकळे झालो। कर्म जर शिल्लक ठेवले का त्याचे भोग भोगायला या परत उजूक। म्हणून कर्माचे भोग भोगण्यापेक्षा अर्पण करायचं शिका। अर्पण करायचं शिकलं रे शिकलं का मग त्या कर्माचे भोग भोगायची गरज लागत नाही। म्हणून इथं ते सांगितले काय, आणि करी जरी आगळे, जरी कर्म केले, मग जरी कर्म करताना दिसतो मग काय अर्पण तुम्ही कर्म करताना जरी दिसत असला तरी अकर्ता तो, कारण तो कोण होतो मग अकर्तो, मी करणार नाही, करता करविता तो आहे। एवढं जरी डोक्यात आला खटका तरी ते ईश्वर अर्पण झाले। पण तुम्ही जर करते झाले, म्या बांगला बांधला, म्या गाडी घेतली, म्या आमक झालं, मग ते गाडीचे भोग भोगा तुम्ही, है का नाही? तुम्ही घेतली ना, भोग तू मग। अरे देवा तू घेऊन दिली असं असलं पाहिजे आपल्या डोक्यात। तू जर घेतली ना मग भोग ते भोग गाडीचे, लक्षात ठेवा। प्रत्येक बायको आपली आहे ना, कोणी करून दिली, देवानी करून दिली ना, हे देवा तुलाच अर्पण, सगळं अर्पण करता आलं पाहिजे आपल्याला। अर्पण जर झालं तर ते भोग आपल्याला भोगावं लागत नाही, आणि नाही तर मग अर्पण करायचं सोपं आहे। फक्त डोळे लावायचं, देवा तू मला आज दिवसभर जीवन ठेवलं, त्याच्यामुळं माझ्याकडून एवढे काम तू करून घेतले, हे तुलाच अर्पण परत, एवढं म्हणायचं फक्त झोपायच्या अगोदर। आणि मग नामस्मरण करून मग झोपा तुम्ही, सगळं मिटलं दिवसभराचा खेळ तुमचा। सोपी क्रिया आहे, पण तुम्ही काय करता, याव म्याव त्याव मियाव सगळं चालू होतं, आणि मग मात्र तुम्हाला भोगीत बसावं लागेल। हे काय आलं देवा मायापाशी बाबा, हे काय असं होतं? अरे तुला सांगितलं ना अर्पण करायचं, अर्पण कर, हे येणार नाही, भोगायचा विषयच नाही। म्हणून इथे सांगितले आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो। आपल्याला अकर्ता व्हायचं, कर्ता व्हायचं नाही, करता तो आहे, तो करताय म्हणून आपण करू। आपण मालक हे का आपण गडी आहेत? देहवाले गडी आहेत। मालक व्हायचं म्हणल्यानंतर आत्मतत्वाशी एकरूप झाले, तुम्ही मालक झाले, आणि मग तुम्हाला करता अकर्ता हा विषय राहत नाही, लक्षात ठेवा। म्हणून अशा पद्धतीने सांगितलंय। म्हणून हा आता एवढं सांगितलंय शॉर्टकट मध्ये, अजून सांगायचंय तुम्हाला विस्तारार्थ जायचं आपल्याला। आता किती वाजले? आता वाजले 7:45। अजून अर्धा तास घेतो मी तुमचा। म्हणून खऱ्या अर्थाने, म्हणून आजची ही जी ओवी आहे, या ओवीचा सरळ सरळ अर्थ तुम्हाला सांगितला। जगत सत्य आहे। आता भ्रांत कायला म्हणायचे याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला। जगत सत्य आहे, मी देह आहे, देहासंबंधी माझे आहेत असा मनाचा निश्चय होणे म्हणजे मनाला झालेली भ्रांती होय। लक्षात आलं? माझा नवरा, माझी बायको, माझं आमक, माझं हे सगळं जवळ कळतं आपल्याला, हे काय झालं आपल्याला? या जगात नाही कोणाचे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या, माझे म्हणून या जगात कोणी कोणाचं नाही। आपला तो देव एक करुणी घ्यावा, येणे विने जीवा सुख नाही, येरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान। या जगात कोणीच कोणाचं नाही, आपला तो एकच आहे, तो देव, तो आपला करून घ्या, एवढंच आपले। नाही नवरा, नाही बायको, नाही कोण, नाही कोणाचंच नाही कोणाचं। तुम्हाला पाहिजे का माझ्या बायको मेला तर नवरा मरण का? नाही, एखादा मार झाला, तुला बायकोसाठी रडतो ना, तो बायको जिवंत करतो, पण तू मरायला तयार आहे का? ते म्हणतो मी मेला असतो, पण हे मागचं राडा गबाळ सांभाळायचं आहे ना, तो बायकोसाठी मरत, बायको नवऱ्यासाठी मरण का? खरं जर ती लईच मोठमोठ्याने आड लागली, जर एखादा मार झाला
तो अनावरा मी जिवंत करतो, पण तू मरायची तयारी आहे का? ती मरण का? ते म्हणे मेल्याची, पण ही 2-4 पोरं सांभाळायची असं तसं. हा, लक्षात ठेवा. म्हणजे कारण म्हणजे बेगडी प्रेम आहे माणसाचं एकमेकावर, खरं प्रेम नाही. लक्षात ठेवा. खरं प्रेम तपासायला घेतलं गिऱ्हाईक हाती लागत. लक्षात ठेवा. खरं प्रेम कोणाचंच कोणावर नाही, बेगडी प्रेम आहे ती. लक्षात ठेवा. म्हणून खरा तो एकच आहे आपला तो देव एक आहे, तो आपला आहे, आपण त्याचे, आणि तोच आपल्यात आहे, आणि तो आहे म्हणून कळतोय, बोलतोय, रडतोय, सगळं काय त्याच्यामुळेच होतंय. हा, ते जर आपला नाही, तो आपल्यात नाही, तर मग काहीच होणार नाही. म्हणून ते सांगितलंय असा मनाचा निश्चय होणे म्हणजे मनाला झालेली भ्रांती होय. भ्रांतीपासून साधकाने आपले मन हिरावून घेणे म्हणजे श्री गुरुच्या मुखातून निघालेले तत्वमसी महावाक्य हे पाण्याने त्या धुतले, आणि मग साधकात श्री गुरु मुखातील महावाक्याने श्रवण आत्मज्ञान झाले. ज्याला आत्मज्ञान झालं त्याची भ्रांती गेली. ज्याला आत्मज्ञान नाही तो भ्रमातच आहे, भ्रांतीतच आहे. हे सगळं महाच आहे. महा करून मरा, मग मी आत्मज्ञानी आहे हे मनाला लागलेला ओलावा त्याच्या पुढचा टप्पा आहे. हे आत्मज्ञानाला झालं नंतर हा लागलेला मनाला ओलावा आहे. मी ज्ञानी झालो, हा बी ओलावा आहे. तो ओलावा बी वाळायचा, झटकायचा आणि वाळायचा सुद्धा. साधकांना वाळावं म्हणजेच मी आत्मज्ञानी आहे याचा स्वतःचा मनाला विसर पडला पाहिजे, तो बी विसर पडला पाहिजे. मग ते मन आत्मस्वरूपात विलीन केले असता असे संत ज्ञानेश्वर माऊलींनी या ओवीत सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानयोग संपन्न नैष्कर्म स्थिती. हा, ज्ञान तर झालंच पाहिजे, पण ज्ञान होऊन बी परत उजूक नैष्कर्म स्थिती, एकावर एक अवलंबून आहे बरं का. ज्ञान तर झालं पाहिजे. ज्ञान होण्यासाठी ज्ञान कायसाठी करायचं माहिती का? अज्ञान घालवायसाठी ज्ञान लागतं. हा, इथला अंधार घातला, हे कोणी हे लाईट बल्ब फोकस लावले म्हणून इथला काय गेला? अंधार गेला. मग आपल्यात अज्ञान घालवायचं म्हणजे अंधार घालवायचा, म्हणजे आपल्यामध्ये प्रकाशाची योजना झाली पाहिजे. ज्ञान आलं पाहिजे. ज्ञान आलं का अज्ञान थांबत नाही. दिवस उगाला का रात्र गेली. लक्षात ठेवा. तसं आपल्यामध्ये अज्ञान आहे, आपल्यामध्ये भ्रम आहे, आपल्यात भ्रांती आहे, आपण भ्रमात सापडले गिऱ्हाईक आहे. मग आपल्यातलं भ्रम अज्ञान काढायचं, यासाठी ज्ञान व्हायलाच पाहिजे. ज्ञान कायचं? अरे ज्ञानाचे लय प्रकार आहे. खिसे कापायचं बी ज्ञान आहे. तुम्ही जा एखाद्याचं खिसा कापायला धरला, तुम्हाला कुठलाच लोकांनी जमत, ते बी ज्ञान आहे. कोणला बी नाही जमत. ते ज्याला जमायचं त्यालाच जमतंय. खिसे कापायचे त्याला बी ज्ञानच लागत. हा, वेगवेगळे ज्ञान आहेत. कोणला गायनाचं ज्ञान आहे, हे ज्ञान आहेत. पण हे ज्ञानाला ज्ञानच म्हणलं नाही संतांनी. हे शुष्क ज्ञान आहेत. ज्ञान फक्त एकच आहे, ते म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानाविना आंधळे बाकीचे सगळे. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञान योग संपन्न नैष्कर्म स्थिती, कर्मयोगी, फलाची आसक्ती टाकून करणारे कर्म. जे कर्म करायचे त्याची फलाची आसक्ती टाकायची. गुरुजी म्हणते तुम्ही असं बोलता बाबा, मग उद्या तर आम्हाला पगार घ्यायला जावायचे नाही, आम्ही कर्म करतोय मग त्याचा तर पगार घेतोय. हा, ही नैष्कर्म स्थितीत बसत नाही. लक्षात ठेवा. ते कर्म करायचे आपल्या उपयोगासाठी करायचे. कर्माचे वेगवेगळे प्रकार आहे. हे कर्म नाही केले, पगार नाही घेतला तर मग खायचं काय? हा, मग याच्यासाठी ते कर्म करायचे. कर्म करायचे कायसाठी? आपल्या उपजीविकेसाठी, जगण्यासाठी कर्म करा. कर्म हे जगण्यासाठी करायचे, पण जगायचंच कायसाठी? भाकरी खायसाठी. भाकरी खायसाठी घालायचे, जगायसाठी. जगायचं काय? भाकरी खायचं. याच्या पलीकडे आपल्याला जाताच आहे ना. याच्यातच गुंतलो आपण. अरे जगायसाठी भाकरी खावं लागेल, परंतु जगायचं कायसाठी? तर जगायची ही नैष्कर्म स्थिती करून जगायचं, म्हणजे कर्माचे फलाची भोगाची इच्छा करायची नाही. म्हणून भगवंताच्या स्वरूपात आपल्याला जाण्यासाठी जगायचं. नामस्मरण, चिंतन, भजन, पूजन, कीर्तन एवढ्यासाठी तर जगावं लागेल ना. एवढ्यासाठी जगायचं म्हणजे याच्यासाठी भाकरी खावं लागते. भाकरी खायसाठी कर्म जर केले तर त्या कर्माची उपजीविका जगण्यासाठी आपल्याला उपयोग येईल. म्हणजे डिपेंडंट नेमकी कशासाठी काय करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. हे जर नाही कळलं तर मग चालला गोंधळ. हा, आहे का नाही? रातभर रामाने ऐकायचं आणि सकाळी विचारायचं रामाची सीता कोण होती. हा, मग रात्रीचाच गोंधळ बरा होता. असं आपल्या जीवाला हे अज्ञान झाले. अज्ञान काढायचं. लक्षात ठेवा. आणि अज्ञान काढण्यासाठी ह्या क्रिया आहेत. म्हणून भ्रांती, भ्रम, भासमान, खोटे, अज्ञान वगैरे एखादी वस्तू अस्तित्वात नसताना ती आपल्याला अस्तित्वात असल्यासारखी दिसणे म्हणजे भ्रम आहे.
भ्रम लक्षात ठेवा. भ्रम कशामुळे तयार झाला? भ्रमाचं मूळ उत्पत्ती कुठून तयार झाली बघा गुरुजी, विचार करा. जर भिंगरी अशी भिंगरी ती जर एखाद्या टेबलवर काचेवर जर फिरवली आपण अशी जोरात, तर ती भिंगरी आपल्याला कशी दिसते? उभा राहिल्यासारखी दिसते. एकदा गती आल्यानंतर ज्यावेळेस तिची गती संपते, शेवटचे 2-4 चक्र ती वलगडून पडते, त्यावेळेस आपल्याला तिची गती समजते. तोवर गती संपली का, तोवर ती गती भिंगरी उभा राहिल्यासारखी दिसली आपल्याला. याचं कारण आहे ह्या गतीला, ही गती ही तुम्हाला भ्रमाला कारणीभूत आहे. म्हणून माणसं मरतात, माणसं जिवंत होतात, माणसं जगतात, माणसं निर्माण होतात, मरतात. ही जी मोठी गती आहे, ह्या गतीमुळे आपल्याला ते खरं वाटतं, पण ही खरं नाही. माणसं निर्माण होणं खरं नाही, माणसं मरणं बी खरं नाही. माणसं मरते, माणूस कोण आहे? आत्मा मरतोय का? आत्मा मरत नाही. मग हे वाचतंय आपल्याला, भासतंय आपल्याला, भ्रम होतोय, याचं कारण गती आहे. ही गती कारणीभूत असल्यामुळं, ह्या गतीमुळे आपल्याला हे सगळं भ्रमात दिसतंय आपल्याला सगळं. उदाहरण आणखीन तुम्हाला भ्रम काय म्हणायचं? समजा तुम्हाला उन्हाळ्याचे दिवस आहे, पाण्याची तहान लागली आणि तुमच्या पुढून नदी वाहताना दिसली, त्या झळ्या दिसायला लागल्या नदी. मग तुम्ही किती ऊर फोडून पळले त्याच्याकडं, तर तुमची तहान भागण्यासाठी पळले बो तहान, ती नदी हाती लागन तुम्हाला. मग तो काय झालं दिसतोय म्हणजे ते काय झालं? भ्रम. त्याला भ्रम म्हणायचं आहे का नाही? आणखीन एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्ष देईन तुमच्या. भ्रम कसा असतो? भ्रम काय करतो? एका गावामध्ये एक रिटायर झाला मनुष्य, रिटायर म्हातारपणीच होतो ना, रिटायर झाला आणि त्या म्हातारला पण बायको होती घरात आणि मोठं कुटुंब होतं. हा, सुना बिना सगळे, घरदार, पोरं सोरं सगळे, नातू बितू सगळे घरात, सगळं म्हातारा. आणि अशा वेळेस म्हातारा कोणावर प्रेम करतो? बायकोवर नाही करीत, हा, नातोवर प्रेम करतो म्हातारा. बायकोवर सुद्धा नाही, कोणावर नाही, लेकावर नाही, कोणावर नाही. काय त्याचं ते आपलं नातू आणि त्याचा लाडका नातू, आणि त्याला घेऊ हिंडत ते कोण? म्हातारा. हा, रिटायर झालेला म्हातारा, पैसा पाणी चंगळ भरपूर आहे, घरी पोरं सोरं सगळं, पण ते म्हातारा आपलं खांद्यावर घेतं नाताला आणि हिंडत इकडं तिकडं. आणि हिंडायला लागल्यानंतर ते एक दिवस ते यात्रेत गेलं, ते म्हातारा घेऊन. कोणला? नाताला घेऊन गेलं. ते खांद्यावर नातू आणि गेला आयटीत हिंडायला. आणि त्या नातानं पाहिलं एका दुकानामध्ये प्लॅस्टिकचा साप होता, मोठा नाग. तिथं पाहिलं त्यांनी, ते पोरगं लागलं ना त्या म्हाताराचे कान वाजायला, मला ते घ्यायचं, मला ते घ्यायचं, मला ते घ्यायचं. आणि ते साप घेतला, म्हातारा गेलं, ते साप घेतला. आता नाताचं लाड पुरायचं म्हणल्यावर काय, मग त्याने घेतला ते साप, नाताने आणला गाड्यात घालून मस्तपैकी. आणल्यानंतर नातू खेळत खेळत आला. मग घरातली त्याचे भावंड, लहानले पोरं सगळे, आणि ती म्हातारी घरात झोपलेली होती. म्हातारी घरात झोपलेली होती. आणि झोपलेल्या म्हातारीच्या त्या अंगावर त्यांनी ते नाग ठेवला, तो प्लास्टिकचा. आणि ठेवल्यानंतर पोरं खेळे गेले निघून बाहेर. आणि ती सुनबाई आली म्हातारीला चहा घेऊन. बघा ना बाया कशा हसायला लागल्या, त्यांना कळलं पुढं काय होणार. हा, तर मग ते नाग त्या म्हातारीच्या अंगावर त्या नाताने ठेवला आणि ते बाहेर गेले. आणि सुनबाईने खिडकीतूनच पाहिला, ती कबशी पडली, रपकन खाली हातातून पडली, तशीच माग आरडत ओरडत गेली. आणि म्हातारीच्या अंगावर लय मोठा नाग आहे, लय मोठा साप आहे. आरडावारडा सगळ्या सुना जमा झाल्या, खिडकीतून पाहते. आता कसं काय करायचं? आरडावारडा सगळे आरडावारडा सुरू झाले. मग त्याच्यातला एक शहाणा माणूस आला. अर म्हणे नाग, मग याला जर हालचाल करायला जावतोय, मग म्हातारी डसून म्हातारी मरण. मग याने डोकं लावलं, म्हणे आणा वाजंत्री आणले, वाजायला सुरुवात केली सगळं. पण तो नाग जागचा हालायला तयार नाही. सगळे वाजवाजी, काठ्या कुरडी घेऊन सगळे लोक आले सगळं. पण आता कसं करायचं? जवळ जावं तर म्हातारी डसन, काय करा, डोकं चाला नाही. वाजंत्री आणले, सगळे आणले, पण तो नाग जागचा आला ना. त्याच्यात मग एक गावातला शहाणा माणूस, ज्या अर्थी एवढं होऊन त्या अर्थी हालत नाही, त्या अर्थी नाग खोटा असला पाहिजे, हे त्याच्या डोक्यात आलं. तो आतमध्ये कवड उघडून निघाला आतमध्ये. त्याला की 2-4 जण धरला. अरे जाऊ नको म्हणे, ती म्हातारी मारशील, तू मारशील म्हणे, तू जाऊ नको. त्याला धराधरी सुरू झाली. पण त्याने काय ऐकलं नाही, तसाच गेला पुढं, तसंच धरला तो नाग. आणि त्याचं लक्ष झालं, आणलं बाहेर. आणि हे लोक लागले पळायला बाहेरचे उजूक, हे आपल्या अंगावर सोडा म्हणजे काय करायचं? म्हणजे याचा अर्थ काय झाला? भ्रम, भास, खोटी गोष्ट असताना खरी वाटली, हा भ्रम झाला. त्याच्यामुळे एवढा राडा झाला. लक्षात आलं का? तसं आपल्याला एक भ्रम झालेला आहे.
आपण देहाने आहोत असं आहोत हे मोठा भ्रम झाला, पण आपण आत्मस्वरूप आहे ते हे जेव्हा कळण त्या आत्मस्वरूपापाशी एकरूप होऊ आपण, तेव्हा आपल्याला कळाल्यानंतर हा आपला भ्रम निघन, आहे का नाही? एखादं दोरखंड पडलं, अंधाराचे दिवस रात्र अंधार खूप आहे, आणि एखादं दोरखंड पडलं आणि ते जर कोणी पाहिलं पाटकन, अरे बापरे एवढा मोठा साप, दोरखंडाला आरबळ प्रत्येक जण साप म्हणायला लागला, पण एक जण गेला आणि त्याला हातात उचलून आणलं ते दोरखंड, झालं. म्हणजे याचा अर्थ जोपर्यंत त्याचं खरं ज्ञान होत नाही आपल्याला तोपर्यंत आपण भ्रमात घाबरतो, भीतो वगैरे सगळं होतं. परंतु आपल्याला जर आत्मज्ञान झालं तर आपली भेव भीती सगळं नष्ट होऊन जातं. कायलाच भेट नाही माणूस, काय नाही, मरण येईन याच्यापेक्षा काय होईल? हा, मरणार आपण थोडं, देह मरणार आहे, देह जाणार आहे, देह आपल्याला दुसरा मिळेल, नवा मिळेल, चांगला मिळेल, आहे का नाही? मी तुम्हाला महिला मंडळी विचारतो, तुमच्या कॉटवर बेडशीट असतं, वर बेडशीट असतं का नाही? मग ते किती महिन्यात खराब होतं? 1-6 महिन्यानं ते खिळखिळ होतं, छिद्र पडतं, होल पडतं. मग ते बेडशीट बदलायच्या टायमाला बदलायचं, नवीन बेडशीट टाकल्यानंतर तुम्हाला आनंद होतो का दुःख होतं? आहे का नाही? स्वच्छ बेडशीट आल्यानंतर नवं बेडशीट आलं आनंद होतो ना? का बेडशीट बदलाय टायमाला रडता तुम्ही? नाही ना. मग हे बेडशीट बदलायच्या टायमाला रडायचं काय कारण आहे? हे बी बेडशीट तसंच बेडशीट बदलायचंय, नवं बेडशीट येईन ना. हा, मग आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? संताला मेल्यानंतर आनंद होतो, लक्षात ठेवा, आणि सर्वसाधारण जीवाला दुःख होतं. कारण ह्यो संत आतून पाहतो आणि सर्वसाधारण जीव वरून पाहतो, याच्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं. मेल्यानंतर दुःख भोगायचं काय कारण? मेल्यावर तर नवं भारतानं भेटन ना आपल्याला, दुसरा येईन ना. हा, याचा अर्थ याच्यातलं काय मरतं हे आपल्याला कळत नाही, याच्यातलं चैतन्य मरत नाही, हा देह जातो आणि म्हणून आपल्याला दुःख होतं. आणि देहाचे नाते संबंधाने आपण पाहतो, नाते खरे आहे का खोटे? पहिली गोष्ट, तुम्हीच खरे आहे का खोटे? तुम्ही जर खोटे तर ना त्याच्यापासून तुमच्यापासून ते नाते तयार झाले, नाते खरे खोटे? नाते खरे का खोटे? आणि आपल्याला दुःख कोणामुळे होतं? नाते, त्याच्यामुळे दुःख होतं. म्हणजे आपण नसताना समजितो आपले आहेत ते, नसताना खरे नाही ते, कारण आपला देहच खरं नाही, तर याच्यापासून होणारे नाते खरे आहेत का? नाही. म्हणून ते नाही त्या गोष्टीला खरं समज नाही, याच्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं. म्हणून जे आहे ती सत्य गोष्ट आत्मा आहे, चैतन्य आहे, ती गोष्ट आपल्याला जर कळली, समजली, अनुभवत आली तर आपल्याला दुःख व्हायचं काही कारण नाही. सर्व सुखाचे आगर मग बाप रखमा देवीवर, ते खरं सुख आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. म्हणजे तो बाप कोणता? देवी कोणती? ती कुंडलिनी शक्ती देवी, आणि तिने गाठवला तो बाप, तो आत्मा, तो बाप. त्याच्यापाशी आपण जर एकरूप झालो तर आपल्याला दुःखाचं तेच सर्व सुखाचं आगर आहे. तिथं जायचं आपल्याला. ते जाण्यासाठी सद्गुरू तुम्हाला ती रीत क्रिया देतात आणि रीत क्रियेने तिथे घेऊन जातात, मग त्यावेळेस खऱ्या अर्थाने तिथे जातं. हा, म्हणून माऊलीने वेगवेगळे उदाहरण सांगितले, आणि एक तुम्हाला उदाहरण सांगतो. जर देवाकडे जायचं, एकदा रामकृष्ण परमहंसकडे एक शेठजी आला. शेठजी, मोठा श्रीमंत माणूस शेठजी आला रामकृष्ण परमहंसकडे, आणि रामकृष्ण परमहंसला म्हणले, बा का मी असं ऐकलं म्हणे तुमच्याकडे भगवंती माता येते आणि तू तुमच्या ताटात जेवते म्हणे. कोणाला विचारलं? कोणी विचारलं? तुम्ही आहे का? बंद करू, तुम्ही आहे नाही इथं? हा, मग शेठजीने विचारलं रामकृष्ण परमहंसला, तुमच्याकडे एक भगवती माता येते आणि तुम्ही एका ताटात जेवता म्हणे. तर रामकृष्ण परमहंस म्हणले, हो येते म्हणे, मी जेवतो, आम्ही बरोबर जेवतो म्हणे. मग असं करा ना म्हणे. शेठजी काय म्हणला? असं करा, मग त्या भगवती माताला एक दिवस माझ्या घरी घेऊन या ना. कोणला म्हणला? शेठजी म्हणला माताला घेऊन या म्हणे. हो म्हणे, येईन ना. पण मग तुझ्या घरी यायचं म्हणलं, तू पत्ता सांग म्हणे. काय म्हणली शेठजी? आपला रामकृष्ण परमहंस काय म्हणले? तुझा पत्ता सांग. त्यांनी सांगितला, अरे हे तो घरचा पत्ता आहे, तो पत्ता सांग म्हणे. मग त्यांनी काय केलं? त्याची MIDCचा पत्ता सांगितला.
यामाडीशी मिल होती त्याची मोठी, ते मिलचा पत्ता, अरे म्हणे येतो मिलचा पत्ता नको मला, तो हा पत्ता सांग. म्हणे मा पत्ताच मला माहित नाही. मग ते म्हणे रामकृष्ण परमहंस म्हणे तो हा पत्ता तुला कळाल्याशिवाय तो घरी भगवंती माता येणार नाही. ज्या दिवशी तुला तो हा पत्ता कळन त्या दिवशी भगवंती माता माझ्या वशिलेची काय करायची तुला, ती ऑटोमॅटिक तुझ्या घरी येईल म्हणे. म्हणजे याचा अर्थ घर कोणतं, घर कोणतं, पत्ता कोणता, तुमचा खरा पत्ता कोणता आहे. तुमचा खरा पत्ता आत्मा, हाच तुमचा पत्ता आहे. तो तुम्ही आहात, देह नाही तुम्ही, आत्मा तुम्ही. आत्मा तुमचा खरा पत्ता आहे. आत्मेचा पत्ता तुम्हाला कळल्यावर देव तुमच्याकडे ऑटोमॅटिक येईल. लक्षात ठेवा, त्याला आणावं लागत नाही, वशील लावावं लागत नाही, काही करावं लागत नाही, तो ऑटोमॅटिक कळतो आपल्याला. आत्मा स्वरूपाचा पत्ता आपल्याला कळाल्यानंतर देव आपल्याकडे ऑटोमॅटिक येतो. अय मावशा हो, अय पुरी हो, पोर हो, गपची बसा खाली, थोडं राहिलं आता, एक 10 मिनिटं गडबड करून बसा खाली. मी तुम्हाला विचारतो, तुमचं लग्न झाल्यानंतर महिला मंडळी, लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दिवशी तुम्हाला सासरला जायच्या टायमाला तुम्ही रडता, कोणाच्या गळ्यात पडता, कपडे का नाही तुम्ही, कोणाच्या गळ्यात पडता, आईच्या, बापाच्या, भावाच्या, चुलत्याच्या, काक्याच्या, नानाच्या, ज्यांच्या सानिध्यात राहून लहानची मोठी झाले मी सगळं, आणि त्यांच्यापासून आता बाजूला जायचं म्हणजे कुठं जायचं तुम्हाला, सासरला. म्हणजे माहेरातून तुम्हाला सासरला जायच्या टायमाला रडता का नाही तुम्ही, डाय मोकळू रडता ना, कमून कुठं जायचं, सासरला जायचं, काय वाटत, दुःख वाटत आहे का नाही. सासरला जाताना दुःख होतं तुम्हाला, बर झालं, रडल्या मोकळ्या गेल्या तिकडे सासरला गेल्या, मग सासरून येताना माहेरला येताना रडता का, माहेरला येताना रडता का तुम्ही, नाही ना. मग सासर कोणतं माहेर कोणतं हे एकदा कळलं ना, मग तुम्हाला दुःख होणार नाही. आत्मा हे माहेर आहे आपलं, आत्मा हे काय आपलं माहेर आहे, हे बॉडी डबड टर्पल हे काय आपलं सासर. याच्यावर तुम्ही आले का दुःख भोगावं लागणार, आतमध्ये गेले का दुःखातून मोकळे झाले. म्हणजे माहेरला जायचं तर दुःख नाही, सासरला यायचं तर दुःख आहे. देह आला का देहामुळं दुःख भोगायसाठी देह आहे. हे काय भोगायसाठी देह, दुःख भोगण्यासाठी. म्हणून नाते गोते सगळं काय देहाला आहे. मग याच्यावर आले का दुःख भोगायचं, आतमध्ये गेले का माहेरात, का आतमध्ये माहेर म्हणजे आत्मा, आत्मस्वरूप हेच. आत्मा हाच पांडुरंग आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. आत्मस्वरूपात आपल्याला जायचं, हेच आपलं माहेर आहे. ह्या माहेरात जर गेले तर आपल्याला सुख भोगायचं ना, सुखच आहे माहेरात, आहे का नाही. सासरला गेल्यावर दुसऱ्याच्या घरी जायचं असलं तरी सासूला विचार, याला विचार, त्याला विचारता दुसऱ्याच्या घरी जाता येतं. आणि माहेरात आल्यावर कोणाला विचारित, माहेरात आल्यावर कोणाला विचारित नाही, भनाट सुटती कुंकड बी. लक्षात ठेवा, कारण तिथं सुख आहे ना, माहेरात सुख आहे ना, माहेरात. लक्षात ठेवा, माहेरात कधी जातो आपण, जास्त बोर झाले, दुःख झालं सासरला जास्त, मग काय करतो आपण, माहेराची ओढ करतो, माहेर जातो. तसं ह्या संसार जीवामध्ये आपल्याला दुःख भोगत असताना आपल्याला माहेरच जायचंय, म्हणजे आत्मस्वरूपात जायचंय. हे आत्मस्वरूपात जातो, पण कधी जातो आपण, भ्रांती गेल्याशिवाय आत्मस्वरूपात आपण जात नाही, माहेरात जात नाही. भ्रांती भ्रमत आहे तोपर्यंत आहे आपण. आणि म्हणून खऱ्या माहेरला आपल्याला जायला पाहिजे. खरं माहेर म्हणजेच आत्मतत्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून आजच्या ओवीमधला विषय आहे, जे भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानी मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. एवढ्या ओवीसाठी एवढा वेळ घ्यावा लागला आणि मूळ स्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला घ्यावं लागलं. म्हणून आजची ही झालेली सेवा सद्गुरूच्या चरणाला अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊ. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद